ट्रिगर पॉईंट हा वास्तवात अब्दालीची चौथी स्वारी हाच होता. चौथ्या स्वारीत ज्यावेळेला अब्दालीला माघार घ्यावी लागली आणि मराठ्यांनी ज्यावेळेला त्याचं लाहोर, मुलतान, पंजाब, सिंधचा सगळा भाग तिथनं त्याची ठाणी उठवून लावली, त्याच वेळेला अब्दालीने कुठेतरी मनाशी हे ठरवलं होतं की आता मला परत जायचं आणि हे सगळं माझं घेतलेलं मला कॅप्चर करायचं. अब्दाली दिल्लीत आला, दिल्लीवरनं तो मथुरेवरती आला. त्याने येताना जिथे दिसेल तिथे कत्लेआम केली आहे. त्याने गोसावी आणि जे साधू होते त्या सगळ्यांच्या राहुट्यांमध्ये जाऊन सगळ्यांना म्हणजे एका प्रवाशाने असं लिहिलं की मी जाताना बघतोय आणि मी ज्यावेळेला यमुनेच्या काठावरच्या त्या तंबू राहुट्या बघतोय, एक गोसावी आणि त्याचं मुंडकं छाटून ठेवलं आणि त्याच्या बाजूला एका गाईचं मस्तक ठेवलंय, अशी लावून त्याचे मिनार रचले गेले. यमुना लाल झाली, रक्ताचा चिखल साचलाय. अजून एक उल्लेख असा आहे की 5 का 5.5 हजार मुलांची प्रेतं पडली आहेत आणि त्यांची मस्तकं नाही आहेत, धड आहेत फक्त. जानेवारीच्या सुरुवातीपर्यंत अब्दालीची पिछेहाट होते अशीच आपल्याकडे बरीचशी पत्रं आहेत. अब्दाली जवळपास समजून चुकला होता की आपल्याला ह्याच्यात विजय मिळणार नाही आहे, तरीही केवळ जिहाद, आता मरायचंच आहे तर त्यांना मारून मरू, अशा ह्यानी ती अब्दालीची सगळी स्ट्रॅटेजी त्यांनी बदलली. तोफखान्यावरचा जो अधिकारी होता तो मराठ्यांकडे नुकताच आला होता, त्याचं नाव होतं इब्राहिम खान गार्दी, आणि त्याने काही गोष्टी सुचवल्या ज्या गोष्टी त्यावेळेला खरंच महत्त्वाच्या होत्या. म्हणजे आपल्याकडे अजूनही हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे की पानिपतात मराठ्यांनी स्ट्रक्चर्ड बॅटल का केली, गनिमी कावा का केला नाही. गनिमी कावा केला असता तर कदाचित आपण शिवाजीवांनी युद्ध जिंकली तसं आपण जिंकू शकलो असतो. पौष वद्य नवमीला सकाळी 9 वाजता युद्ध सुरू झालं, ऑफिशियली डिक्लेअर करून युद्ध सुरू झालं. आदल्या दिवशी रात्री मराठ्यांकडनं अब्दालीकडे माणूस गेला, अब्दालीकडनं यांच्याकडे माणूस आला की उद्या आपलं युद्ध होणार हे फायनल झालं आहे, दिवस आपण दोघांनी सर्वांमध्ये ठरवलेला आहे, उद्या जे काही होईल ते निर्णायक होऊन जाऊ दे. नमस्कार मित्रांनो, मी ओंकार ओक. मागच्या भागामध्ये आपण भेटलो होतो कौस्तुभ कस्तुरे या आमच्या इतिहास अभ्यासक मित्राला, आणि पानिपत स्पेशलचा हा आपला एपिसोड चालू आहे. सो कौस्तुभ, पॉडकास्टला सुरुवात करण्याच्या आधी आमच्याच काही मित्रांनी लिहिलेलं राष्ट्रवीर छत्रपती संभाजीराजे हे पुस्तक तुला सहर्ष गिफ्ट देतोय. तेही आमचा सिद्धार्थ शेलार नावाचा मित्र आहे, किताबवाला याच्याकडनं. सो इथे सगळ्या लेखकांची नावं लिहिलेली आहेत, तर या सगळ्यांनी मिळून हे पुस्तक लिहिलेलं आहे, तर हे तुला सप्रेम भेट. धन्यवाद. आणि ते तू नक्की वाचून त्याचा फीडबॅक कळवावास. नक्की, 100%. मागच्या एपिसोडमध्ये आपण पानिपत या युद्धाची पार्श्वभूमी बघत होतो. या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत पानिपताचा उत्तरार्ध, नक्की काय काय घडलेलं होतं, पानिपत युद्धात काय घडलं होतं, आणि पानिपतचं जे आपण एक प्रकारची हार म्हणतो ती जी हार नक्की झालेली होती का, आणि ह्याच्यानंतर मराठ्यांनी आजच्या भाषेत सांगायचं तर कमबॅक कसं केलेलं होतं. भेटूया या एपिसोडमध्ये. आता अहमद शाह अब्दाली, मी मगाशीच म्हटलं की हा पानिपतचा व्हिलन आहे. तर तू मगाच्या एका उत्तरामध्ये असं सांगितलंस की अब्दालीची याच्या आधी एक स्वारी आपल्याकडे होऊन गेलेली आहे. ती स्वारी आता ती कधी झाली तीच म्हणालास तू मगाशी? 1748ला ज्यावेळेला नादिरशाह गेला, करेक्ट, त्यावेळेला अब्दालीने पहिल्यांदा स्वारी केली. करेक्ट. आणि ज्याच्यात 1748मध्ये बादशाही फौजांनी अब्दालीचा पराभव केला. ही मनोपूरची लढाई, 48ची स्वारी. आणि लढाई जी झाली आपली पानिपतची, जे युद्ध झालेलं ते 61ला झालंय. मधल्या काळात अब्दाली होता कुठे? त्याच्या कुठल्या स्वाऱ्या मधल्या काळात तो 4 वेळेला भारतात येऊन गेला. भारतात म्हणताना आत्ताचा जो भारत जर तुला अपेक्षित असेल तर तो तसा नाहीये. बरं. त्यावेळेचा हिंदुस्थान मी जर बघितला तर हिंदुस्थानच्या सीमा या पूर्वेकडे आजचा आसाम क्रॉस करून, म्हणजे बांगलादेश आत्ताचा क्रॉस करून पुढे जाणं हाही येतो. आणि पश्चिमेकडची जर तुम्ही बाजू बघितली तर काबूल आणि कंदार हे 2 सुभे हे त्यावेळेच्या हिंदुस्थानमध्ये होते. त्यामुळे आजचा अफगाणिस्तान, आजचा पाकिस्तान हा त्यावेळेच्या हिंदुस्थानमध्येच येत होता. त्यामुळे हिंदुस्थानवरती स्वारी झाली म्हटल्यावरती प्रत्यक्ष तो दिल्लीत आला असं मी म्हणत नाहीये, पण 1748च्या मार्चमध्ये त्याची पहिली स्वारी झाली. 1748च्या नोव्हेंबरमध्ये अब्दाली पुन्हा भारतात यायला निघाला. तो भारतात अजून तो दिल्लीवरती यायला निघाला. तो तत्कालीन हिंदुस्थानात घुसला. तो काबूल अटक क्रॉस करून पुढे आला. तो लाहोरपर्यंत आला, पण त्याला लाहोरच्याच वेशीवरती तिथे तत्कालीन जे स्थानिक जे मुघलांची जी लोकं होती, त्यात अदिना बेग होता, त्यात मुघलानी बेगम नावाची एक बाई होती, या सगळ्या लोकांनी त्याला अडकवून ठेवलं आणि अब्दालीला ती स्वारी तिथून परत माघारी न्यावी लागली. ही अब्दालीची 1748-49ची दुसरी स्वारी झाली. अब्दालीची तिसरी स्वारी ही 1751-52 साली, म्हणजे 52च्या एप्रिलमध्ये अब्दाली परत 52च्या शेवट पुन्हा दिल्लीवरती चाल करून यायला लागला. पुन्हा तीच गत झाली, त्याला शिखांनी अडवलं. बंगालचा तत्कालीन मुघल सुभेदार होता त्याने अडवलं. ही मुघलानी बेगम जी म्हटलं, तिचं नाव घेतलं, तिने अडवलं. या सगळ्या लोकांनी थोडंफार त्याच्याशी एक संगनमत केलं किंवा त्याच्याशी एक तह केला आणि सगळं करून त्याने अब्दालीने त्याचा एक वकील कलंदर खान नावाचा तो त्याने दिल्लीत पाठवला.
गंमत अशी झाली की अब्दालीची फौज ही दिल्लीवरती चालून येते म्हटल्यावरती तत्कालीन दिल्लीचा जो बादशाह होता, जो मगाशी मी म्हटलं अहमद शाह, जो मोहम्मद शाह रंगीलाचा मुलगा होता तो, आणि ज्याचं आणखीन एक नाव मी घेतलं मनसूर अली खान, जो त्या अहमद शाहचा मित्र होता, त्याला अहमद शहाने गादीवर आल्या आल्या वजिरी बहाल करून टाकली. कारण कमरुद्दीन खान हा अब्दालीच्या पहिल्या लढाईत मारला गेला होता. हाच कमरुद्दीन खान जो बाजीरावाच्या विरुद्धवर लढवत वजीर. वजीर. बरोबर. कमरुद्दीन खान वजीर मारला गेल्यामुळे त्याच्या जागी हा मनसूर अली नवीन वजीर झाला. त्याला किताब मिळाला सफदरजंग. ह्याला अयोध्याची नवाबी मिळाली, म्हणजे लखनौची नवाबी मिळाली बेसिकली त्याला. तो लखनौ अयोध्याचा नवाब झाला. तिथपासून बादशाह आणि त्याचा मित्र हा वजीर या दोघांनी एक गोष्ट ठरवली की अब्दालीच्या स्वाऱ्या आता कंटिन्युअसली व्हायला लागल्यात, अब्दाली आपल्यावरती चालून येतोय, तर त्याला तोंड देण्याकरता आपल्याला काहीतरी एक व्यवस्था उभारावी लागेल. आणि आत्ताच्या घडीला आपल्याकडे तेवढं सैन्य नाही आहे. आपल्या एकाही सरदारामध्ये निजाम होता, निजामही गेलाय, सादत खान होता, सादत खान गेलाय, कमरुद्दीन खान होता, तोही गेलाय. आता कोणाच्यातही ही धमक नाही आहे की अब्दालीला जाऊन त्याच्याशी सामना करावा, त्याच्याशी 2 हात करावेत आणि त्याला इथनं पिटाळून लावावं. आता आपल्यासमोरची एक आणि एकमात्र आशा म्हणजे मराठेच हे करू शकतात. आणि मराठ्यांना म्हणजे बादशहाने वजिराला सांगितलं की तू मराठ्यांचे जे 2 सरदार उत्तरेकडे येऊन बसलेत त्यांच्याशी जाऊन चर्चा कर. त्याने सांगितलं की तू पेशव्यांशी चर्चा कर. पण पेशव्यांचेच हे 2 सरदार उत्तरेकडे असल्यामुळे हा सफदरजंग कनौजला आला. कनौजच्या जवळ त्याने शिंदे होळकरांना बोलवलं आणि शिंदे होळकरांच्या सोबत त्यांनी, म्हणजे मराठ्यांच्या सोबत त्याने एक करार केला. दिनांक 13 एप्रिल 1752 साली हा करार झाला. या करारात बादशाहीचं रक्षण करण्याच्या बदल्यात मराठ्यांना बादशहाने 50 लाख रुपये दरवर्षी द्यावेत. फौज जी काही असेल ते मराठ्यांची एक 5,000 फौज दिल्लीत राहील. त्याच्या व्यतिरिक्त 7,000ची मनसब ही बादशहाने द्यावी. टोटल 12,000 एक मराठी सरदार हा तिकडे कायम राहील. आणि ह्याच्या व्यतिरिक्त बादशाही मराठ्यांच्या फौजांचा खर्च चालण्याकरता बादशहाने 2 महत्त्वाचे सुभे हे मराठ्यांना करून द्यावेत. आणि सुभे कोणते? तर एक सुभा होता आग्र्याचा, जो दिल्लीच्या अगदीच खाली होता, आणि एक सुभा होता अजमेरचा. बादशाह कितीही मूर्ख असला तरी तो थोडंफार ते कपट जे असतं ते त्याच्या डोक्यात होतं. बादशहाने चौथाई वसूल करण्याचे जे हक्क दिले होते ते सगळे मुलतान आणि सिंधमधले दिले, ज्याच्यावरती आता अब्दालीचा हक्क होता. म्हणजे अब्दालीने ते कॅप्चर केलं होतं. त्यामुळे मराठ्यांना त्या हक्कांची अंमलबजावणी करण्याकरता तिकडे जावं लागणार होतं. दुसरी गोष्ट, आग्रा आणि अजमेर हे जे 2 सुभे दिले त्या 2 सुभ्यांवरती इथल्या इतरदेशीयांचा डोळा होता. आग्र्यावरती डोळा होता जाटांचा, त्यांचा मुख्य म्होरक्या होता, त्याचं नाव होतं सूरजमल जाट. आणि अजमेरवरती डोळा होता हा राजपूतांचा. मेवाडचे जे राजपूत होते, म्हणजे अभयसिंगांची पुढची मुलं होती, विजयसिंग त्याचं मूळ नाव होतं, त्याचा मेवाडवरती, जो मेवाडचाच होता बेसिकली, त्याचा अजमेरवरती डोळा होता. अजमेरचा सुभा हा राजपूतांना न मिळता बाहेरच्या कोणाला तरी मिळतो आणि आग्र्याचा सुभा हा जाटांना कोणाला न मिळता हा बाहेरच्या कोणाला तरी मिळतो. ह्याची धुसफूस ही या सगळ्या लोकांमध्ये सुरू झाली. पण ते त्यावेळेला पुढे नाही आलं. ह्याची परिणती पुढे पानिपतच्या शेवटच्या युद्धात झाली. मुद्दा असा आहे की 13 एप्रिल 1752 कनौजला शिंदे होळकरांनी नानासाहेब पेशव्यांच्या वतीने त्यांचे सरदार म्हणून त्या करारपत्रावरती स्वाक्षऱ्या केल्या आणि त्याच्यावरती नानासाहेब पेशव्यांचा मुतालकी शिक्का उमटवला की पेशव्यांची याला संमती आहे या कराराला. आणि वजिराने बादशहाचे शिक्के उमटवले. गंमत अशी की नेमकं त्यावेळेला व्हॉट्सॲप नव्हतं, फोन नाही, काही नाही. त्यामुळे आजच्या दिवशी दिल्लीत काय चाललं हे कळेपर्यंत 2 दिवस जायला लागायचे. नेमकं त्याच दिवशी 13 एप्रिल 1752 हा जो अब्दालीचा वकील आला होता कलंदर खान नावाचा, त्यांनी बादशहाची भेट घेतली. इंतजाम उद्दौला नावाचा जो वजीर होता त्या वजिराने बादशहाची त्याची भेट घालून दिली आणि बादशहांनी त्या कलंदर खानाला असा एक निरोप पाठवला की ह्याच्या पुढे अब्दाली जे म्हणेल ते करायला मी तयार आहे. त्यावेळेला अब्दालीने इथनं फौजा मागे घ्याव्यात. एकाच दिवशी दोन्ही करार झाले. मराठ्यांच्या सोबत जो करार झाला होता त्याची अंमलबजावणी करण्याकरता मराठ्यांनी अर्थात पैसे मागितले. 50 लाख रुपये तुम्ही कबूल केले ते टाका, दोन्ही सुभ्यांची ताबेदारी आमच्याकडे ताबडतोब द्या आणि ती जी चौथाई आहे त्याची पत्र ही बादशहाने करून आमच्याबरोबर द्यावीत, जेणेकरून आम्ही त्या प्रांतात जाऊ आणि तिथनं तो वसूल जमा करू शकू. बादशहाने सगळं लिहून दिलं, पण पैसा 50 लाख द्यावेत अचानक हे बादशहाकडे नव्हते, कारण अब्दालीच्या वकिलाने ऑलरेडी बराचसा पैसा खेचून घेऊन गेला होता. बादशहाने पैसा देण्याचं कबूल केलं, पण प्रत्यक्षात पैसा दिला नाही आणि मराठ्यांची फौज साधारणतः 1.5 महिना दिल्लीत तळ ठोकून होती. ही एक 50-55 हजाराची फौज दिल्लीत मराठ्यांची तळ ठोकून आहे म्हटल्यावर ती बादशाह आणि वजीर दोघंही गांगरले की आता उद्या जर त्यांचा मूड झाला आपल्याला इथनं काढतील आणि संपलं सगळं, म्हणजे काहीच होऊ शकत नाही. सॉरी, त्यावेळेला वजीर इंतजाम उद्दल नव्हता, हाच सफदरजंग वजीर होता जो नंतर दिल्लीत गेला. या सगळ्या लोकांना भीती अशी वाटायला लागली की आता मराठे आपल्याला वरचढ होणार, तर मराठ्यांना इथनं कसंही करून दक्षिणेकडे पाठवून द्या. मराठे दक्षिणेकडे यायला निघाले.
येता येता भरतपूरचा जाट आणि त्या सगळ्या पट्ट्यातली छोटी मोठी ठिकाणं जिंकून घेताना रघुनाथराव आणि मल्हारराव यांचा वेढा कुंभेरला पडला. कुंभेरचं यमुनेच्या जवळ कुंभेरचं जे जाटांचं ठाण आहे, सूरजमल जाट हा तिथे होता. वास्तविक सूरजमल आणि मल्हारराव दोघांचंही एकमेकांशी वितुष्ट होतं, कारण मल्हाररावांना आग्र्याच्या सोबत इंटरेस्ट आहे. त्याच्यात 54 साली एक प्रसंग असं झाला की कुंभेरच्या वेढ्यात लढताना मल्हाररावांचा मुलगा एका पालखीतून जात होता, खंडेराव होळकर, आणि वरनं आलेला तोफेचा गोळा तिथे पडला आणि तो खंडेराव होळकर मरण पावला. मल्हाररावांनी प्रतिज्ञा घेतली की आता मी ती कुंभेरची माती सगळी खणून काढीन आणि ती यमुनेत टाकेल आणि मी सूरजमल जाटांना बुडवेन. इथून दोघांचं वितुष्ट सुरू झालं. सेम गोष्ट राजपुतानात झाली. अजमेरवरती जयाप्पा शिंदेंना अजमेर हवं होतं बेसिकली, पण अजमेरचं जे प्रकरण होतं किंवा त्याच्या आधीचं मेवाडचं जे प्रकरण होतं त्याच्या अंतर्गत राजकारणात शिंद्यांनी मदत केल्यामुळे मेवाडकर जे राजपूत होते ते शिंद्यांवरती नाराज होते. 1755 साली नागोरात जयाप्पा शिंदेंचा खून झाला. दगाने त्यांचा खून करण्यात आला आणि दत्ताजी शिंदे आणि जनकुर शिंदे पुढे शिंदेंची गादी चालवायला लागले. मुद्दा असा की 2 माणसं मराठ्यांची मारली जातात या अंतर्गत राजकारणापायी. त्यामुळे मराठीही चवताळून उठले आणि आता कसंही करून एक तर बादशहाने आम्हाला जे दिले ते व्यवस्थित पाळावं, नसेल पाळताय तर आम्ही तुमच्यावरती स्वाऱ्या करू. अब्दाली आला न आला मला काही फरक पडत नाही, ही मराठ्यांची मानसिकता झाली. क्रमांक 1. दुसरं, ह्याच्या पुढे जाऊन अंतर्गत लोक जी आपल्या विरोधात होती त्यांचं एकमेकांमध्ये चालू होतंच, प्लस बादशाह ही जी व्यवस्था होती त्याच्यात खुद्द मुघल बादशाह होता आणि त्याचा वजीर होता. हे दोघं पहिल्यापासूनचे खास मित्र, पण त्यांच्यातही नंतर झगडा असा लागला की बादशाहला भीती वाटायची की वजीर आझम आहे, तो माझा प्रधान आहे, तो उद्या सय्यद बंधूंसारखा ह्याने मलाही काढलं आणि दुसरा कोणतरी बादशाह आणून बसवला तर मी काय करायचं. त्यामुळे बादशाह वजीराला काढायला बघा होता आणि वजीर बादशाहला काढायला बघा होता. या सगळ्यामध्ये 2 वर्ष निघून गेली. 1754, 55 जयाप्पा शिंदेचा मृत्यू झाला. 56ची स्वारी 56 साली पुन्हा रघुनाथराव आणि मल्हारराव होळकर हे राजपुतानात काही खंडणी आणि चौथाई वसूल करण्याकरता गेले. खंडणी अगेन मी पॉझिटिव्हली म्हणतोय, ते टॉर्चर करून घेणं असं नाही आहे. ऑफिशियली आम्हाला तुम्ही रक्कम जी मंजूर केली ती आम्हाला परत द्या. तर त्याच्याकरता ती वसूल करण्याकरता मल्हारराव आणि रघुनाथराव तिकडे गेले. 56 साली अब्दालीची 4थी स्वारी भारतावरती झाली, हिंदुस्थानवरती झाली, दिल्लीवरती झाली प्रत्यक्ष. आणि पहिल्या 3 स्वाऱ्यांमध्ये अब्दाली दिल्लीत शिरू शकला नव्हता. तो 4थ्या स्वारीत पहिल्यांदा शिरला. म्हणजे 1738 साली नादिरशहाबरोबर ज्यावेळेला अब्दाली दिल्लीत आला होता त्याने ती दिल्ली बघितली होती आणि त्याच्या मालकाने दिल्लीची केलेली लूट जी बघितली होती ती जशीच्या तशी सेमच्या सेम लूट ही अब्दालीने त्याच्या पहिल्या दिल्ली स्वारीत केली. म्हणजे त्याची हिंदुस्थानवरची 4थी स्वारी आणि दिल्लीत शिरण्याची पहिली वेळ. त्यावेळेची वर्णनं आपल्याकडे उपलब्ध आहेत. प्रत्येक दिवसाचे, अगदी प्रत्येक दिवसाचे नाही पण महिन्यातनं अनेक दिवसाचे अखबार आपल्याकडे आहेत. अखबारातली वर्णनं वाचताना अंगावर काटा येतो. भयानक. अब्दाली आला, अब्दालीने बेसिकली अब्दालीची फौज येताना त्याने कोणाला कळू दिलं नाही. तो अचानक दिल्लीत शिरला. बादशाही फौज जागेवर नव्हती. बादशहाचा वजीर यावेळेला जो मगाशी मी ज्याचं नाव घेतलं सफदरजंग यावर मृत्यू पावला होता. सफदरजंगचा मुलगा शुजाउद्दौला नावाचा हा लखनौची नवाबी सांभाळ होता अवधची. आता वजिरीवरती आलेला एक असा मुलगा होता ज्याचं वय साधारणतः 20 ते 22 होतं किंवा त्या पट्ट्यातलं होतं. अतिशय तो हुशार होता, तो चाणक्य होता, पण तो माथेफिरू होता. त्याला राजकारण कसं करायचं किंवा आपल्याला कसं एखाद्याला लगामी ठेवून काम करून घ्यायचं ह्याची जाण नव्हती. हा जो बाजीरावांनी ज्याला अनेक वेळेला पालखेड असेल, भोपाळ असेल किंवा ज्याला जिथे हरवलं होतं त्या निजामाचा हा नातू आहे. त्याचं नाव आहे गाझीउद्दीन फिरोज जंग. म्हणजे निजामाच्या मुलाचं नावही गाझीउद्दीन आहे आणि त्याच्या नातवाचं म्हणजे गाझीउद्दीनने स्वतःच्या मुलाचं नावही गाझीउद्दीनच ठेवलं. जसं आपल्याकडेही काही उदाहरणं आहेत अशी मराठ्यांच्या इतिहासात. सेम झालं. हा तिसरा जो गाझीउद्दीन होता, गाझीउद्दीन फिरोज जंग, त्यांनी स्वतःला इमादुल मुल्क अशी पदवी घेतली होती आणि तो नवीन दिल्लीचा वजीर म्हणून सगळा कामकाज बघा होता. गंमत अशी की त्याच्याकडे ती जी लढण्याची ताकद असते किंवा त्याची उर्मी असते किंवा ते जे बुद्धिबळाचं जे तुम्हाला पेच खेळावे लागतात की अब्दाली येतो तर तुम्हाला काय करावं लागेल. मी मराठ्यांची मदत घेईन, मी जाटांची मदत घेईन, मी राजपुतांची मदत घेईन, नाही जमलं तर मी 2 पावलं मागे येईन. ते त्याला करता आलं नाही. गौरवाची गोष्ट आपल्या लोकांकरता अशी आहे की मराठ्यांनी पहिल्यांदा अब्दालीला तोंड दिलं आणि 52 साली जो अहदनामा झाला होता, जो अहमदिया करार झाला होता, जो मगाशी म्हटलं 13 एप्रिल 1752, मराठ्यांनी हा शब्द पाळला आहे. बादशहाने शब्द कधी पाळला नाही पण हा शब्द मराठ्यांनी पहिल्यांदा पाळला आहे. आणि अब्दाली चालून आला त्यावेळेला मराठ्यांचा एक सरदार दिल्लीत बसला होता, त्याचं नाव होतं अंताजी माणकेश्वर गंधे. 12,000 फौज घेऊन हा माणूस अब्दालीच्या 40-45 हजाराच्या फौजेला सामोरा गेला. अब्दालीचा शाहवली खान नावाचा वजीर पुढे आला, म्हणजे शाहवली खान आणि त्याचा चुलत भाऊ होता याकूब खान नावाचा.
ते पुढे आले, त्याच्या फौजांना तोंड देत अंताजी माणकेश्वर पुढे गेला. 3 लढाया झाल्या आणि अंताजी माणकेश्वरला मथुरेपर्यंत मागे यावं लागलं. एका पत्रात नमूद केलं आपल्याकडे की अब्दालीने आल्या आल्या दिल्लीत विचारलं की हा राजा अंताजी कोण आहे. तो बाकीची बादशाही फौज सगळी दरवाजे लावून बसली असताना तो माझ्यासमोर येऊन माझ्याशी लढण्याचं धाडस कसं दाखवतोय. मी अटक उतरून इथे येईपर्यंत एकानेही माझ्या विरुद्ध तलवार ओढिली नाही असं ते पत्रातलं वाक्य आहे. आणि हे काम अंताजी करतोय, म्हणजे मराठे करतात. जाट कुठे गेले, बुंदेले कुठे गेले, राजपूत कुठे गेले किंवा बाकीचे कुठे गेले, जे इराणी होते, जिथे तुमचे रोहिले होते, पठाण होते, कोणीही बादशाही वाचवायचा प्रयत्न केला नाही. अब्दाली दिल्लीत शिरला. दिल्लीत पुन्हा सेम कत्लेआम, 9 वर्षाच्या वयाच्या वर असलेल्या सगळ्यांची कत्तल करायची, सगळ्यांना कापून काढायचं. अब्दालीने दिल्लीमध्ये जो कोणी कत्तल करून त्याचं मुंडकं आणून देईल, पर मुंडकं त्याने 8 रुपये दर लावला की जो कोणी मला एका काफिराचं मस्तक आणून देईल त्याला 8 रुपये मिळतील. लोक त्या पैशाच्या लोभाने रस्त्यात दिसणाऱ्या प्रत्येकाला मारायला लागले. कत्लेआम होतं ते त्यावेळेचे 8 रुपये. हा दर पुढे मथुरेत आणि गोकुळात 5 रुपयावरती आला की इतक्या लोकांना मारायला लागले, पैसाच नाही आमच्याकडे द्यायला, मग तो दर कमी करत 5 वरती आणला. मुद्दा असा की अब्दाली दिल्लीत आला, दिल्लीवरनं तो मथुरेवरती आला, गोकुळवरती, वृंदावनावरती आला. त्याने येताना जिथे दिसेल तिथे कत्लेआम केली आहे. त्याने गोसावी आणि जे साधू होते त्या सगळ्यांच्या राहुट्यांमध्ये जाऊन सगळ्यांना म्हणजे परकीय प्रवाशांची वर्णनं आपल्याकडे अशी आहेत की एका प्रवाशाने असं लिहिलं की मी जाताना बघतोय आणि मी ज्यावेळेला यमुनेच्या काठावरच्या त्या तंबू राहुट्या बघतोय, एक गोसावी आणि त्याचं मुंडकं छाटून ठेवलंय आणि त्याच्या बाजूला एका गाईचं मस्तक ठेवलंय, अशी लावून त्याचे मिनार रचले गेले. यमुना लाल झाली, रक्ताचा चिखल साचलाय. तिथे जवळपास अजून एक उल्लेख असा आहे की 5 का 5.5 हजार मुलांची प्रेतं पडली आहेत आणि त्यांची मस्तकं नाही आहेत, धड आहेत फक्त. चिखल झालाय, यमुना रक्ताने लाल झाली आहे. अब्दालीला विरोध फक्त गोकुळात झाला. गोकुळातले जे नागासाधू होते 2000-3000 ते नागासाधूंनी त्याला विरोध केला, त्यांचंही शिरकाण झालं, त्यांचं सगळं झालं. लक बाय चान्स या नागासाधूंच्या सगळ्या विरोधामुळे केशवरायाचं मंदिर गोकुळातलं टिकलं, पण बाकीची सगळी मंदिरं पाडली गेली, दिल्लीपासून ते मथुरेपर्यंतच्या सगळ्या पट्ट्यातली. मग गोकुळातलं नाही, सॉरी, मथुरेचं केशवरायाचं मंदिर वाचलं. अब्दाली परत फिरला. यावेळेला रघुनाथराव आणि मल्हारराव राजपुतानात होते. दिल्लीतनं अंताजी माणकेश्वर हे कायम नानासाहेब पेशव्यांना कळवतात की बाबा असं असं आहे, कोणीतरी खाशांनी यावं आणि अब्दालीचा कायमचा बंदोबस्त करावा आणि अब्दालीच्या बरोबर अब्दालीला बोलावणारा जो माणूस आहे त्याचा बंदोबस्त करायचा, नाव नजीब खान रोहिला. हे कदाचित त्यावेळेला जमलं नाही आणि अब्दाली तिथून काढता पाय घेताना रघुनाथराव आणि मल्हारराव दिल्लीत शिरले. आता इथे चांगल्या गोष्टी अनेक झाल्यात. रघुनाथराव दिल्लीत शिरले. तो जो बादशाह होता त्या बादशाहला ऑलरेडी, म्हणजे तो अहमद शहाला ऑलरेडी काढलं होतं. त्याच्यानंतर त्या वजिराने नवीन बादशाहाचे डोळे काढून त्याला कैदेत टाकलं होतं वगैरे, या सगळ्या गोष्टी झाल्या. रघुनाथराव आणि मल्हाररावांनी तिकडे बादशाह बदलला आणि आलमगीर दुसरा नवीन तिकडे बादशाह आणून बसवला. ही मराठी फौज पुन्हा सरहिंदकडे गेली, श्रीहिंदकडे गेली. तिथून म्हणजे पानिपत बागपत वगैरे करतच गेले पुढे. तिथून ते पंजाबात गेले. अब्दाली पुढे पळतोय आणि पाटणं मराठ्यांची फौज जाते. 1758च्या सुरुवातीला एप्रिलात रघुनाथराव लाहोरमध्ये गेले. त्याच्या आधी आपला एक मराठ्यांचा सरदार मानाजी पायगुडे नाव होतं त्यांचं. मानाजी पायगुड्यांनी लाहोरचा किल्ला जिंकला. लाहोरवरती भगवा झेंडा लागला आणि काही दिवसांनी रघुनाथराव येऊन तिथे स्थायिक झाले. रघुनाथराव लाहोरमध्ये थांबले. रघुनाथरावांनी लाहोर कधीच क्रॉस केलं नाही. स्वतः रघुनाथराव अटकेच्या किल्ल्यात कधीच गेला नाही. अटकेच्या किल्ल्याची कामगिरी ही शिंद्यांच्या आणि होळकरांच्या घराण्यातल्या, शिंद्यांपैकी साबाजी शिंदे होते आणि होळकरांपैकी तुकोजी होळकर, जे पुढे मल्हाररावांनी त्यांना दत्तक घेतलं. हे दोघं जण हे अटकेवरती गेले, म्हणजे अटक क्रॉस करून पुढे पेशावरपर्यंत गेले. पेशावर हे तुमच्या खैबर खिंडीच्या अलीकडची बाजू येते. म्हणजे पेशावर क्रॉस करून तुम्ही पुढे जाता, तुम्हाला खैबर पास लागतो. तुम्ही खैबर पासपर्यंत पलीकडे उतरलात की तुम्हाला डायरेक्टली काबूलच्या मुलखात तुमचा प्रवेश होतो. म्हणजे काबूलच्या प्रांतात तुम्ही उतरता. ती मधली जी तुमची हिंदुकुशी सगळी डोंगर रांग आहे त्याच्या अलीकडेपर्यंत मराठ्यांचं साम्राज्य तिथपर्यंत जाऊन थांबलं होतं. अदिना बेग जो मुघलांचा एक तिकडचा सुभेदार होता पंजाबचा, तो मराठ्यांना फॉर होता. त्याने मराठ्यांना बोलवलं होतं. त्याने अब्दालीला पिटाळून लावण्याकरता अब्दालीची ठाणी कुठे कुठे आहेत आणि त्यांना कसं मारता येईल ह्याची इत्यंभूत बातमी मराठ्यांना पुरवली होती आणि मराठ्यांच्या फौजा तिकडे जाऊन त्या सगळ्या गोष्टी करून आल्या. दुर्दैव म्हणा किंवा इतर काही गोष्टी म्हणा किंवा रघुनाथरावाची अदूरदृष्टी म्हणा, सरदारांचे अंतर्गतले हेवेदावे म्हणा किंवा इतर काही गोष्टी असतील, पण अटकला जाऊन किंवा त्याच्या पुढेही पेशावरला जाऊन तो अंमल आपला तिकडे प्रस्थापित होऊ शकला नाही. इनफॅक्ट रघुनाथरावाची 4 ऑगस्ट
1758चं रघुनाथरावाचं एक पत्र आहे दिल्लीला पुण्याला नानासाहेब पेशव्यांना लिहिलं. इराणच्या बादशहाकडून रघुनाथरावांना पत्र आलं की तुम्ही अब्दालीला मारून, कारण इराणचं आणि अब्दालीचं वैर, अफगाणांचं वैर, तर इराणच्या बादशहाने मला कळवलं आहे की तुम्ही अब्दालीला मारून पिटाळत इथे ढकलताय, मी इराणमधनं चालून येतो, तुम्ही तिथून चालून या, आपण दोघांनी अब्दालीला मधल्यामध्ये चेचू आणि त्याचं संपूर्ण नायनाट करून टाकू. ही चाल चूक बरोबर नाही सांगतायत, तात्विकदृष्ट्या ती बरोबर होती, प्रॅक्टिकली ती चुकीची होती किंवा कदाचित नव्हती, मी आता इथे बसून सांगू शकत नाही. पण रघुनाथरावांनी त्याला असं जबाब दिला, त्या इराणच्या बादशहाचं असं म्हणणं होतं की आपण सरहिंद किंवा पुढे थोडंसं येऊन अटक, सिंधू नदी ही आपण बॉर्डर ठेवू, सिंधूच्या पूर्वेकडचा सगळा मुलूक हा मराठ्यांचा असेल आणि सिंधूच्या पश्चिमेकडचा सगळा मुलूक, काबूल कंदारपासून सगळा मुलूक हा इराणच्या साम्राज्याचा असेल. त्याच्यावरती रघुनाथरावांनी त्याला उत्तर असं दिलं आहे की तुमचा पहिला मुद्दा मला मान्य आहे की दोघांनी एकत्र येऊन अब्दालीला मारावं, दुसरा मुद्दा मला मान्य नाही आहे, काबूल कंदारचे सुभे हे पूर्वीपासून आमचे आहेत, ते मुघल साम्राज्याचा भाग आहेत आणि आम्ही मुघलांचं संरक्षण करण्याकरता आम्ही इथपर्यंत आलो आहे. तर जर सीमा ठरवायची असेल तर काबूल क्रॉस करून कंधारपर्यंतची सीमा ठरवली जाईल, कंधारच्या पलीकडे इराणचं साम्राज्य आणि कंधारपर्यंत आमचं मराठ्यांचं राज्य. हे जर होणार असेल तर आपल्यात युती होईल, तह होईल, नाही तर आमचं आम्ही बघतो, तुमचं तुम्ही बघा. हा निर्णय कदाचित चुकीचा ठरला, कदाचित बरोबरही होता त्यावेळेला, कारण तेवढं सैन्यबळ नव्हतं, तेवढी ताकद नव्हती आणि मराठे पहिल्यांदा आयुष्यात दिल्ली क्रॉस करून यमुनेची इकडची बाजू क्रॉस करून आपण जात होतो. यमुनेच्या पश्चिमेकडचा सगळा प्रदेश, त्यात लुधियानापासून पुढे पंजाब, अमृतसर, लाहोर, अटकपर्यंत जाणं, अटक सिंधूच्या काठावरती बसलं आहे. त्या 6 नद्या, सरस्वती सोडली तर सिंधू, झेलम, चिनाब, रावी, व्यास, सतलज, 6 नद्या क्रॉस करून, या मोठ्या नद्या, त्या छोट्या नाही आहेत, या नद्या क्रॉस करून तुम्ही सिंधूपर्यंत जाता आणि सिंधू क्रॉस करून तुम्ही पेशावरपर्यंत जाता. ही इतकी मोठी मजल मराठ्यांनी त्यावेळेला मारली आहे आणि ही पहिलीच मोहीम आहे. तो प्रदेश मराठ्यांना माहीत नाही आहे, तिथली लोकं कोण आहेत, ते कसे बोलतात, ते काय खातात, इथली थंडी कशी असते, इथला पावसाळा कसा असतो, या गोष्टी माहीत नसताना मराठी तिथपर्यंत गेले. त्यामुळे रघुनाथरावांनी तो निर्णय घेतला हा कदाचित त्याच्या दृष्टीने बरोबर होता, त्याला आत्ता आपण जज नाही करू शकत. पण जर ते झालं असतं तर कदाचित चित्र वेगळं असतं, तसं झालं नाही. रघुनाथराव ऑक्टोबरमध्ये परत फिरले, नोव्हेंबरमध्ये ते पुन्हा दक्षिणेकडे आले. त्याच्यानंतर जसं मगाशी सांगितलं तसं की 1759मध्ये रघुनाथराव परत आले, 60मध्ये अब्दालीची 5वी आणि शेवटची स्वारी आली आणि त्या स्वारीकरता रघुनाथरावांनी जावं असं चालत असताना रघुनाथरावांनी पैसा मागितला, फौज मागितली. त्यामुळे नानासाहेबांनी त्यांना सांगितलं की तुम्ही जाऊ नका, सदाशिवराव भाऊला आपण पाठवू, आणि ते सगळं प्रकरण होत गेलं. त्यामुळे अब्दालीच्या एकूण भारतावरती म्हणजे त्याच्या 14 जानेवारी 1761 नंतर सुद्धा त्याने 2-3 स्वाऱ्या केल्यात, पण त्याला शिखांनी अडवून धरलं, त्याला दिल्ली किंवा सरहिंदपर्यंत येऊच दिलं नाही. सक्सेसफुल तेवढा त्याला म्हणजे शिखांची फळी नंतरच्या काळात मराठ्यांच्यामुळे, वास्तविक जर मराठी नसते तर शीख वरती येऊ शकले नसते, कारण मराठे होते म्हणून शिखांना वरती येण्याकरता तो अवधी मिळाला, तो अवसर मिळाला किंवा त्यांच्या पिढ्या शाबूत राहिल्या. जर त्या नसत्या राहिल्या तर पुढे अब्दाली पुन्हा दक्षिणेकडे किंवा दिल्लीत आला असता, पुढे दक्षिणेकडे आला असता आणि या सगळ्या गोष्टी झाल्या असत्या. पण मराठ्यांमुळे शीख राहिले आणि अब्दालीच्या एकूण या 14 जानेवारी 1761 पर्यंत 5 स्वाऱ्या झाल्या, म्हणजे 61 ही 5वी स्वारी त्याची. पण हा जो मी मगाशी म्हणलं की जो ट्रिगर कुठला आहे पानिपतचा, 1761च्या पानिपतचा, तर तो हा आहे की त्याची 5वी स्वारी जी आहे अब्दालीची, आता ती रोखण्यासाठी मराठ्यांना इथनं जावं लागलं. त्याची तू कारणं वगैरे बाकी सांगितलीस की सदाशिवराव भाऊच का गेले वगैरे वगैरे. आता आपण अगदी थोडक्यात येऊ की पानिपतच्या दिवशी काय झालेलं होतं. कारण हे बघ, हे पानिपतचं इट सेल्फ युद्ध म्हणजे जे युद्धभूमी जी आहे तो एका वेगळ्या पॉडकास्टचा विषय आहे. पण एक थोडक्यात सांग, कारण आपण आता ही सगळी बॅकग्राऊंड समजावून घेतली. याच्यात मला एक सब क्वेश्चन मी तुला आधी तो विचारतो आणि मग तू दोन्ही एकत्र कव्हर कर. अनेकदा असं म्हटलं जातं की पानिपत ही हार आहे. ओके, ते आपण हार जितती पुढे बोलूया. मराठ्यांनी प्रचंड तिथे मोठा पराभव स्वीकारला पानिपतावर, नुकसान अतोनात झालेलं आहे. या नुकसानाला कुठेतरी एक पुअर प्लॅनिंग किंवा काही चुका ज्या आपल्याकडून झालेल्या आहेत त्या कारणीभूत होत्या, असं चर्चा आणि वादविवादाचा तो भाग आहे. तर हे ॲक्च्युली झालेलं होतं का? तू पानिपतची लढाई ही हार मानतोस का? इथून सुरुवात आहे पहिलं. आणि दुसरी गोष्ट, जर चुका झाल्या असतील तर त्या काय झालेल्या होत्या? एक्झिक्युशनमध्ये काही चुका झालेल्या होत्या, त्या टाळता येणं शक्य होतं का? आणि लढाईच्या दिवशी काय झालं? ओके, मी प्रत्यक्ष युद्धाकडे येतो. त्याच्यात काय चुका झाल्या, कुठे आपण कमी पडलो किंवा कुठे मी प्रत्यक्ष युद्धाकडे कसं बघतो हे मी नंतर सांगतोच. पण त्या युद्धाची सुरुवात कशी झाली किंवा त्याला तोंड कधी लागलं, जो ट्रिगर पॉईंट होता तुझं म्हणालास, ट्रिगर पॉईंट हा वास्तवात अब्दालीची 4थी स्वारी हाच होता. 4थ्या स्वारीत ज्यावेळेला अब्दालीला माघार घ्यावी लागली आणि मराठ्यांनी ज्यावेळेला त्याचं लाहोर, मुलतान, पंजाब, सिंधचा सगळा भाग, तिथनं त्याची ठाणी उठवून लावली,
त्याच वेळेला अब्दालीने कुठेतरी मनाशी हे ठरवलं होतं की आता मला परत जायचं आणि हे सगळं माझं घेतलेलं मला कॅप्चर करायचं. हा ट्रिगर पॉईंट होता हा अब्दालीच्या बाजूने होता. यावेळेला जयाप्पा शिंदेचा खून झालेला मी मगाशी सांगितलं की 1755 साली नागोरात दगाने त्यांना मारण्यात आलं. जयाप्पा गेल्यानंतर दत्ताजी शिंदे आणि जयाप्पांचा मुलगा जनकोजी म्हणजे दत्ताजींचा पुतण्या, जनकोजी लहान आहेत त्यावेळेला 16-17 वर्षांचं, त्यांचं 16 वगैरे वय आहे त्यांचं. या दोघांनी शिंद्यांची गादी सांभाळली. मल्हारराव होळकर सगळ्यात वयस्कर आहेत, म्हणजे नानासाहेब पेशव्यांना सुद्धा वडील, कारण बाजीरावांच्या वयाचे ते मल्हारराव आहेत. त्यामुळे मल्हारराव होळकरांच्या ओव्हरऑल मार्गदर्शन म्हणा किंवा त्यांचा सल्ला आणि ते सगळं ऐकून ही सगळी मंडळी पुढे काम करतात. दत्ताजी शिंद्यांवरती नानासाहेबांचा प्रचंड विश्वास आहे. म्हणजे एका पत्रात दत्ताजींचा उल्लेख ईश्वराघरचा शिपाई असं नानासाहेबांनी केलं. तो इतका रांगडा गडी आहे, तो इतका साधा माणूस आहे की त्याला छळ कपट किंवा त्याला कोणाचं वाईट करावं असं त्याला माहीत नाही आहे. तो माणूस तलवार घेतो, तो युद्धात उतरतो, तो शत्रूला मारतो आणि विजयी होऊन परत येतो. इतका तो निर्मळ मनुष्य आहे. दत्ताजींचं ओव्हरऑल चरित्र आणि दत्ताजींच्या ओव्हरऑल हालचाली बघता नानासाहेबांनी त्यांना काही कामगिऱ्या दिल्या होत्या की अब्दाली आता गेला आहे, रघुनाथरावांनी या सगळ्या गोष्टी केल्यात आणि मल्हारराव आणि रघुनाथराव ऑलरेडी तिकडे गेलेत, तर तुम्ही बंगाल आणि या सगळ्या प्रांतातनं तुम्ही पैसा जमा करा. जी आपली ऑलरेडी कर्ज झाली तेवढी मोठी, ती कर्ज सावरण्याकरता तिथनं एक ते 1.5 करोडचा तुम्हाला वसूल मिळेल, जो आपल्याकडे मिळायला हवा होता पण तो आत्तापर्यंत आपल्याकडे आलेला नाही आहे. हा वसूल आपल्याकडे येईल असं काहीतरी तुम्ही करा, तुमची फौज घेऊन तिकडे जा. 1759च्या ऑक्टोबरपर्यंत दत्ताजी हे दिल्लीत अडकून पडले होते. दिल्लीत त्यांना एका माणसाने अडवल्यानंतर, त्याचं नाव होतं नजीब खान रोहिला. हा नजीब खान अतिशय धूर्त माणूस आहे, तो अत्यंत पाताळयंत्री राजकारणी आहे. तो रोहिला आहे, तो पठाणे वास्तविक म्हणजे पठाणांचीच एक रोहिल्यांची जी टोळी जी नंतर रोहिलखंडात येऊन स्थिरावली होती, त्यांचा तो म्होरक्या झाला होता. तो अतिशय साधा होता, एक वजिराचा एक दुय्यम सरकारी अधिकारी होता. तो नंतर रोहिलखंडाचा एक मोठा तिकडचा सुभेदारपदी पोचल्यासारखाच मोठा एक अधिकारी झाला आणि रोहिल्यांचा नेता बनला बेसिकली. अत्यंत कडवा धर्माभिमानी असा त्यांचा तो माणूस, तो चिथावण्या देतोय, तो बादशाला चिथावणी देतोय, तो वजिराला चिथावणी देतोय की तुम्ही मराठ्यांची मदत घेऊ नका. आणि या दोघांनी मराठ्यांची मदत घेतल्यामुळे त्यांनी अब्दालीला पाचारण केलं, 4थ्या स्वारीत सुद्धा, 3ऱ्या स्वारीत सुद्धा आणि आता 5व्या स्वारीत सुद्धा. अब्दालीला पाचारण करताना नजीबाने आणखीन एक गोष्ट केली आणि ह्या सगळ्या गोष्टी या अंताजी माणकेश्वर आणि हिंगणे हे आपली जी 2 माणसं दिल्लीत बसली होती, बापूजी हिंगणे नावाचा आपला एक वकील होता जो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलला सगळ्या बातम्या पुण्याला कळवायचा, आणि अंताजी माणकेश्वर हा लष्करी अधिकारी 12,000 फौज घेऊन दिल्लीत बसला. या दोघांचे पुण्याला सतत रिपोर्ट्स येतात की बाबा नजीब खान हा सगळ्या मागचा खेळ्या आहे. त्याला खेळ्या म्हटलं आहे अक्षरशः की तो कारण आहे. अब्दाली आणि नजीब 2 नाहीत असं 1757 साली अंताजी माणकेश्वरच्या एका पत्रात लिहिलं. तुम्हाला जर अब्दालीच्या स्वाऱ्या रोखायच्या असतील तर तुम्ही नजीबाला मारा, अब्दाली पुन्हा कधी भारतात येणार नाही. ते होऊ शकलं नाही. 1759च्या नोव्हेंबरमध्ये दत्ताजी शिंद्यांना बंगालात जायचं होतं आणि यमुना क्रॉस करायची होती. म्हणजे यमुना गंगा क्रॉस करून त्यांना पलीकडे बंगालच्या प्रांतात जायचं होतं. बंगाल म्हणजे आत्ता आपल्या डोळ्यासमोर होतो तेवढाच कलकत्त्याच्या आसपासचा प्रदेश नाही आहे. त्यावेळेचा बिहार, आत्ताच्या उत्तर प्रदेशचा पूर्व भाग, आत्ताच्या मध्य प्रदेशचा थोडासा वरचा भाग, ओडिसाचा वरचा भाग, आत्ताचा पूर्ण बांगलादेश, आसाम, दार्जिलिंगचा भाग, हा सगळा त्यावेळेला बंगाल सुभ्यामध्ये यायचा. मुघलांचा मोठा सुभा होता. या बंगालातनं मला काहीतरी पैसा मिळवायचा आहे, मला बंगालात जायचं आहे, तर यमुना आणि गंगेसारख्या मोठ्या नद्या क्रॉस करून मला पलीकडे जायचं असेल तर माझ्याकडे ते टेक्निक नाही आहे. तर नजीब खानाने दत्ताजींना सांगितलं की तुला मी तिकडे जाण्याची व्यवस्था करतो. शुक्रताल नावाचं एक ठिकाण अंतर्वेदित यमुनेच्या या बाजूला आहे, रोहिलखंडाच्या बाजूला आपण ज्यावेळेला जातो त्यावेळेला, मेरठच्या थोडंसं त्या बाजूला. तर शुक्रतालच्या ठिकाणी यमुना क्रॉस करून दत्ताजी गेले. मोठे गंगा त्यांना क्रॉस करायची होती आणि नजीबाने त्यांना सांगितलं की मी तुम्हाला करून देतो. एक टेक्निक जे अब्दालीने वापरलं होतं तसंच टेक्निक हा नजीब दत्ताजींना करून देणार होता, जो म्हणजे नावांचा पूल उभारायचा. बेसिकली पूर्वी आपल्याकडे काय टिपिकल पद्धत असायची, कन्व्हेन्शनल वे काय होतं की नदी बघितली तर नदीला उतार कुठे, नदीचा उथळ भाग कुठे, त्या उथळ भागात मे बी माणसांचं कमरेपर्यंत पाणी असेल, घोड्यांच्या अगदी पाय बुडतील इतकं पाणी असेल, त्यातनं सगळं सामान घेऊन आपण सहज चालत नदी क्रॉस करू शकू अशा ठिकाणला उतार म्हणतात. आणि हे उतार तुमचे नर्मदा, तापी इथपर्यंत ठीक असायचे. गंगा, यमुनासारख्या नद्या जिथे तुमच्या पावसाळ्यात दुथडी भरून वाहतात, त्या नद्या नाही, ते शेवटी नद होतात. त्यांचं पात्र तुम्हाला पलीकडे दिसत नाही इतकं ते विस्तारतात. तिथे तुम्हाला उतार मिळणं शक्य नसतं. तिकडे तुम्हाला काहीतरी एक वेगळं टेक्निक शोधावं लागतं. आणि रोहिले लोकांना ती सवय असल्यामुळे नावा एकमेकाला बांधून त्याचा एक ब्रिज तयार करायचा, त्याला पॉन्टून ब्रिज म्हणतात.
तसा ब्रिज करून नद्या क्रॉस करायच्या हे नजीबाला माहीत होतं. हे सेम तंत्र अब्दालीने आत्मसात केलं होतं. नजीबानेच त्याला सांगितलं होतं किंवा त्या अब्दालीकडनं इकडे आलं होतं असं आपण म्हणून चालूया. पण हे तंत्र मराठ्यांना अवगत नव्हतं. त्यामुळे दत्ताजी शिंदे हे नजीबावरती विसंबून राहिले. 1759चा डिसेंबर उजाडला आणि दत्ताजींना कळलं की हा नजीब खान आपल्याला काही तो पूल बांधून देत नाही, तो चालढकल करतोय. शुक्रतालचा वेढा दत्ताजींनी घातला होता. शुक्रतालला नजीबखानाचा तळ होता. शुक्रतालला दत्ताजींनी वेढा घातला होता. नंतर दत्ताजींना असं कळलं की अब्दाली ऑलरेडी चालून आणि यावेळेला अब्दालीने काय गोष्टी केल्या, त्याचा वजीर शाहवली खान आणि शाहवली खानाचा भाऊ याकूब खान नावाचा होता आहे, त्या दोघांना त्याने खैबर खिंडीतनं पाठवलं. काही हजारांची फौज घेऊन अफगाणांची एक सेना खैबर खिंडीतनं आली, जी वरनं हिंदुकुशमधनं काश्मीरमधनं उतरली. आणि अब्दालीचं स्वतः अब्दाली त्याची खाशी फौज घेऊन तो बोलन खिंडीतनं सिंध गुजरात मार्गे तो चंबळ क्रॉस करून तो यमुनेकडे दिल्लीकडे आला. दत्ताजी शिंदे यमुनेच्या उत्तरेकडे शुक्रतालच्या भागात जाऊन थांबलेत. अब्दाली चंबळ क्रॉस करून यमुनेवरती आला हे त्यांना कळल्यानंतर त्यांना सगळा तो प्रकारे तो लक्षात आला. आणि त्यांना एक सुदैवाची गोष्ट अशी की शुक्रतालच्या वेढ्यात दत्ताजी जास्त थांबले नाहीत, नाहीतर त्याच वेढ्यात अब्दालीची फौज येऊन नजीब आणि अब्दाली एक होऊन शुक्रतालला दत्ताजींनी मारले गेले असते. दुर्दैवाने तिथे दत्ताजींचं म्हणजे सुदैवाने म्हणू आपण, दत्ताजींच्या सुदैवाने ते तसं होऊ शकलं नाही आणि दत्ताजी तिकडून निघाले. पण दुर्दैव असं की दत्ताजींना पुढच्या गोष्टींची कल्पना नसल्यामुळे वरनं म्हणजे तुम्ही जर डोळ्यासमोर तो नकाशा आणला, तुम्ही कुरुक्षेत्रावरनं यमुना क्रॉस करता, तुम्ही यमुनेच्या पश्चिमेकडे येता, सगळ्यात वर तुम्हाला म्हणजे तुम्ही अजून पश्चिमेकडे जात राहिला तर तुम्हाला सरहिंद वगैरे लागतं, काश्मीरचा सगळा भाग लागतो. तुम्ही खाली येता त्यावेळेला सोनपत, बागपत वगैरे ही सगळी गावं करत तुम्ही दिल्लीमध्ये येता. दिल्लीच्या उत्तरेला म्हणजे लाल किल्ल्याच्याच थोडंसं वरच्या भागात बुराडी घाट म्हणजे अजूनही बुराडी नावाचा एरिया जो दिल्लीमध्ये आहे, आता त्यातला नेमका घाट पूर्वी कुठे होता आपल्याला सांगता येत नाही, पण ते बुराडी घाटावरती दत्ताजी येईपर्यंत नजीब खानाच्या फौजांनी, नजीब खानाची 2 माणसं, त्यात एकाचं नाव होतं कुतुबशाह, दुसरा नजाबत खान नावाचा नजीबाचाच एक भाऊ होता, इतरही काही. हा कुतुबशाह वेगळा. हा कुतुबशाह वेगळा. त्याचाच पुढे भाऊसाहेबांनी जे काही शिरच्छेद वगैरे केला तो हा माणूस. हा कुतुबशाह अचानक फौज घेऊन चालून आला आणि भल्या पहाटे यमुनेवरती धुकं पसरलं आहे. कुठचंही तुला क्लिअर पिक्चर दिसत नाही की समोर किती फौज आहे काय आहे, कारण तो त्याला जो काय जी काय एक साईट लागते जी कदाचित आपली लोक तिकडे नवीन असल्यामुळे पटकन त्या गोष्टीचा अंदाज येऊ शकला नाही आणि त्यांची लोक नेहमीची असल्यामुळे त्यांना ते कळायचं. इशारे असेल, हालचाली असेल आपण सांगू शकत नाही, पण त्या बुराडी घाटावरती दत्ताजी शिंदे गराडले गेले. कुतुबशाहने येऊन हल्ला चढवला आणि 10 जानेवारी 1760 या दिवशी, त्या दिवशी संक्रांत होती. संक्रांतीच्या दिवशी कुतुबशाहने दत्ताजींना चारी बाजूंनी कोंडले गेल्यामुळे काही ऑप्शन नव्हता. जनकोजी शिंदे स्वतः तिकडे होते. जनकोजी शिंदेंच्या दंडाला गोळी लागली होती, ते तिथून पळून वाचून सुखरूप ठिकाणी जाण्यात यशस्वी ठरले. दत्ताजी शिंदे पडले घोड्यावरनं, त्यांच्या दंडाला जखम झाली होती, पडले. घोड्यावरनं पडल्यानंतर तो कुतुबशाह घोड्यावरनं आला. आपल्याकडे एक समकालीन एक अकाउंट आपलं होतं. नाना पुरंदरे नावाचा एक माणूस जो पानिपतावरती गेला होता, त्याने भाऊसाहेबांची कैफियत नावाचं एक डॉक्युमेंट लिहिलं. त्याच कैफियतीची एक्सटेंडेड त्याचं व्हर्जन किंवा सुधारित आवृत्ती म्हणून भाऊसाहेबांची बखर या नावाचं एक वेगळं डॉक्युमेंट आपल्याकडे आहे, जे शिंद्यांपैकीच कोणत्या तरी एका माणसाने लिहिलं आहे. कैफियत समजा मूळ बंद कैफियतीचे 30 असतील तर बकरीचे त्यांनी 300 बंद केलेत. मी उदाहरणादाखल सांगतोय, पण ती इतकी वाढवली त्यामुळे त्यातला जो मूळ गाभा आहे तो तसाच राहतो, त्यात बदल होत नाही. तर ती जी घटना त्यांनी दिली आहे की कुतुबशाह आला आणि त्याने त्या जमिनीवरती पडलेल्या दत्ताजींना विचारलं की गुरमीत विचारलं, तो माज होता त्याचा की मराठा सरदार जो आम्हाला इतका सळोकी पळो करून चढव होता, तो आता जमिनीवरती पडला आहे. तर छदमीपणे त्याला विचारतो की क्यों पटेल और लढना चाहोगे. त्याच्यावरती दत्ताजी त्याला सांगतात ती तलवार उपसून की जगलो वाचतो तर मी अजूनही लढीन म्हणून, बचेंगे तो और भी लढेंगे. त्या एका वाक्यासरशी त्या कुतुबशाहचा इगो दुखावला गेला आणि त्याने ती तेग होती त्या तेगीने दत्ताजींचं मस्तक धडा वेगळा केला. दत्ताजी शिंदे मारले गेले. हे 10 जानेवारी 1761. संक्रांत त्यावेळेला 10 जानेवारीला यायची आणि आपल्याकडे अजूनही संक्रांत कोसळणं हा जो काही वाक्प्रचार येतो तो या घटनेपासून जवळपास रूढ झाला आहे असं म्हणू शकतो आपण. दत्ताजी शिंदे मारले गेले ही 10 जानेवारीची गोष्ट महाराष्ट्रात येईपर्यंत 1 महिना उजाडला जवळपास, कारण त्यावेळेला दिवसाचा वेग आणि या सगळ्या गोष्टी बघता ती जी सांडणी असायची, ती डाक असायची, ती मधल्या लोकांनी ती डाक मारली जाणं, अब्दालीच्या लोकांनी ती पकडणं, 10 पत्र पाठवल्यानंतर त्यातलं 1 पत्र पोहोचणं, असं करते 1 महिन्यांनी ती फेब्रुवारीच्या साधारणतः शेवटच्या आठवड्यावर ती बातमी येऊन पोचली. मगाशी म्हटलं तसं भाऊसाहेबांनी उदगीरचं युद्ध जिंकलं होतं. परतूरला वाटाघाटी चालू होत्या.
रघुनाथराव जाणार होते, भाऊसाहेबांनी जायचं ठरलं आणि भाऊसाहेब ती फौज घेऊन उत्तरेकडे निघाले. 20 ते 25 हजाराची फौज घेऊन भाऊसाहेब इथून निघाले. जाताना वेगवेगळ्या प्रांतातले सरदार, वऱ्हाडातनं कोणी आलं, कोणी माळव्यातनं आलं, कोणी धारमधनं पवारांची काही लोकं आली, कोणी होळकरांची लोकं इंदोरमधनं येऊन त्यांना जॉईन झाली. अशी तो जो त्या नद्या समुद्राला येऊन मिळतात तशी ती 25 हजारांची सेना वाढत वाढत आपली हळूहळू जवळपास एक 60 ते 70 हजारापर्यंत पोहोचली, जोपर्यंत चंबळपर्यंत आपण जाऊन पोहोचलो. भाऊसाहेबांनी चंबळ ओलांडली. गंभीर नावाची एक नदीमध्ये लागते, ती गंभीर ती प्रचंड दुथडी भरून वाहत होती ती नदी. ती ओलांडायला भाऊसाहेबांना जवळपास म्हणजे हा 1760चा जून जुलै वगैरे उजाडला आहे, जवळपास 1 महिना जवळपास गेला. आणि जुलैमध्ये म्हणजे 22 जुलैला दिल्ली जिंकली गेली आणि 29 जुलैला भाऊसाहेबांनी बरोबर एका आठवड्याने दिल्लीमध्ये प्रवेश केला. दिल्ली जिंकली तोपर्यंत अब्दाली ऑलरेडी येऊन पोचला होता आणि मधलं 1 वर्ष किंवा 6 महिने म्हणजे जानेवारी ते जुलै या 6 महिन्यात अब्दाली हा अंतर्वेद म्हणजे गंगा आणि यमुना 2 नद्यांच्या मधला भाग आणि यमुनेच्या खालचा भाग, गंगेच्या वरचा भाग या संपूर्ण प्रदेशात धुमाकूळ घालतोय, तो लूटमार करतोय, तो सगळ्या गोष्टी घेतोय. अब्दालीने आता पुन्हा भाऊसाहेब येतात म्हटल्यावरती काढता पाय घ्यायचा विचार चालवला होता. त्याला दिसतंय की मराठ्यांची 60,000ची फौज येते, पुन्हा मागच्या वेळेसारखीच परिस्थिती येणार आहे, आपल्याला इथे थांबायचं नाही आहे, आपलं लक्ष दिल्लीचं सिंहासन नाही आहे, आपल्याला लूटमार करायची आहे, आपल्याला ओव्हरऑल जो काही धर्माचा प्रसार आहे तो करायचा आणि आपल्याला इथून निघून जायचं आहे. अब्दाली जाणार तेवढ्यात नजीब खान आणि अब्दालीचा जो वजीर होता शाहवली खान किंवा याकूब खान होता, तो अब्दुलसमद खान नावाचा आणखीन एक होता, या सगळ्या लोकांनी त्याला सांगितलं होतं की बाबा इथे थांबण्यात आपल्याला काही अर्थ नाही आहे. आपली पाठ फेल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये आपल्या विरुद्ध बंड व्हायला लागले. स्वतः अब्दालीचा भाऊ हा अब्दालीच्या विरुद्ध बंड करून ते सगळं घेण्याचा प्रयत्न करत होता, म्हणजे अब्दालीचं साम्राज्य, अब्दाल टोळ्यांचं सगळं साम्राज्य. तर आपण तिथे जावं आणि आपलं आसन स्थिर करावं. आपण दिल्लीत येऊ, दिल्ली घेऊ, पण तिथलं आपलं काबूलचं जर सिंहासन गेलं, कंधारचं सिंहासन गेलं, तर आपण करायचं काय? अब्दाली परत फिरणार एवढ्यात नजीब खान पुढे आला. नजीब खानाने अब्दालीचे तो खेळा होता, अक्षरशः तो राजकारणी होता, त्याने त्याला इतकं मॅनिप्युलेट केलं, त्याला वळवण्याचा प्रयत्न केला आणि नजीबाच्या बरोबर, नजीबाचा अजून एक आध्यात्मिक ग्रुप आहे, तो बेसिकली एका मदरशाचा शिक्षक होता आणि नजीब त्याच्याकडे शिकला होता आधी. त्याचं नाव होतं शाहवली उल्ला देहलवी. तो दिल्लीत वास्तव्याला होता, तो एक अवलिया होता. त्याने जिहादचा नारा दिला आणि अब्दालीच्या सैन्यातल्या लोकांना त्याने फितवलं. अब्दाली परत फिरायला तयार असताना सैन्याने जिहादचा नारा दिल्यामुळे अब्दालीला थांबावं लागलं, धर्मयुद्ध झालं. अब्दालीला इथे थांबणं भाग पडलं, तरीही शेवटच्या म्हणजे अगदी ही गोष्ट मी सांगतोय ही साधारणतः ऑगस्ट 1760ची. ऑगस्ट 1760 ते अगदी डिसेंबर 1760 पर्यंत पुढचे 3 महिने 4 महिने किंवा 5 महिने अब्दालीच्या डोक्यात अजूनही आपण मायदेशी जावं, मराठ्यांची जी काही वाटाघाट करता येईल ती करावी आणि आपण आपला रस्ता धरावा, हे चालू होतं. जुलैमध्ये दिल्ली जिंकली मराठ्यांनी. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 4 महिने गेले. 4 महिन्यात मराठ्यांना दिल्लीमधनं जेवढं काही मिळवता आलं तेवढं त्यांनी घेतलं. दिल्लीतनं फारसं काही मिळत नाही आहे आणि आता फौजेचा 60,000 फौजेचा खर्च तुम्हाला सांभाळायचा आणि ही केवळ 60,000 लढाऊ फौज नाही आहे, त्यांच्याबरोबर इतरही माणसं आहेत. मी इतर माणसं म्हणतो त्यावेळेला काय काय असतं, त्यात बाजार आणि मुंडगे असतात. सो हा एक मोठा गैरसमज आहे की पानिपतात बाजार मुंडगे गेल्यामुळे पानिपत हरलं. बाजार म्हणजे काय, तर तो जो सैनिक असतो तो काही घरनं स्वतःचा डबा घेऊन जात नाही किंवा स्वतःचे कपडे पाठीवर सॅक घेऊन तो कॅरी करत नाही. त्याचं शस्त्र, त्याचं जे काही इसेन्शियल्स असतात ती तो घेतो आणि त्या सगळ्या गोष्टी घेऊन तो त्या मैदानात जातो. त्याच्या गोष्टी सांभाळण्याकरता वेगवेगळी माणसं ही असतात. या सगळ्याला ते जे सामान असतं ते सामान आणि ते सामान सांभाळणारी माणसं यांना एकत्रितपणे म्हणजे सामानाला बाजार म्हणतात आणि सांभाळणारी माणसं यांना मुंडगे म्हणतात. ते बाजार मुंडगे एकत्र असल्यामुळे ती 60,000 प्लस 20-22 हजाराचे बाजार मुंडगे प्लस काहींच्या स्त्रिया, काही यात्रेकरू, ते काही हजारांमध्ये नव्हते, ते अगदी मोजके होते. ते किती होते तेही आपल्याला माहीत नाही, पण काही यात्रेकरू अगदी जे बरोबर असेल ते, असा सगळा लवाजमा मिळून दर दिवशी तुम्हाला पोटाला खायला काहीतरी लागतं, पैसा लागतो. तो पैसा कसा मिळवायचा, तर भाऊसाहेबांनी एक गंमत म्हणण्यापेक्षा तो वाईट प्रकार होता, चांगला प्रकार होता ह्याच्यात मी जात नाही, पण आपल्या दृष्टीने तो गमतीचा एक भाग होता. पैसा मिळत नाही म्हटल्यावरती जे मयूर सिंहासन होतं किंवा जे तख्तेताऊस होतं दिवाणे खासमधलं, त्याच्या वरचा चांदीचा जो पत्रा होता तो भाऊसाहेबांनी काढायला लावला आणि त्या पत्र्याचे चांदीचे शिक्के पाडले. म्हणजे त्याची मल्हारशाही, जनकोशाही अशी ते शिक्क्यांची नावं आहेत. या शिक्क्यातनं फौजेचा पगार त्यांनी निभावला किंवा भागवला. इथेही एक मोठा गैरसमज आहे की आपल्याकडे म्हटलं जातं की भाऊंनी
दिल्लीचं तख्त लाथेने उडवलं किंवा ते घण घालून फोडलं आणि त्याचे पैसे गेले, तसं नाही आहे. भाऊंनी तख्ताला हात लावलेला नाही आहे, तख्ताला त्यांनी मुजरा केला आहे. तख्ताला मुजरा करताना तो मुजरा हा त्या तख्ताचा आहे, तो तिथे बसलेल्या जुन्या सगळ्या लोकांचा आहे. त्यात फक्त सुलतान नाही आहे, त्यात आपले म्हणजे अगदी महाभारतापासून जी सगळी पांडवांची जी इंद्रप्रस्थाची गादी होती तिथपासून सगळ्यांना तो मुजरा असेल. पण हे सगळं केल्यानंतर भाऊंना एक गोष्ट लक्षात आली की हे जे पैसे पाडलेत, हे जे रुपये पाडलेत, हे आपल्याला कायमपर्यंत टिकणार नाही आहेत, आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागणार आहे. अशात एक बातमी येते की दिल्लीच्या उत्तरेला कुंजपुरा नावाचं एक गाव होतं, म्हणजे अजूनही आहे. तुम्ही सोनेपत, बागपत, पानिपत करत अजून वर तुम्ही कुरुक्षेत्राकडे जाताना कुंजपुरा तुम्हाला यमुनेच्या काठावरती लागतो. कुंजपुऱ्याचा किल्ला हा अतिशय मोठा आहे, महत्त्वाचा आहे आणि अब्दालीने मागच्या 6-8 महिन्यात जेवढं काही लुटलं आहे ते सगळं ते कुंजपुऱ्याच्या किल्ल्यात त्याने व्यवस्थित ठेवून दिलं आहे, अशी बातमी सदाशिवराव भाऊंना मिळाली. भाऊने दिल्ली सोडलं ऑक्टोबरमध्ये आणि ते यमुनेच्या पश्चिम तीरावरनं कुंजपुऱ्यावरती चालून निघाले. साधारणतः एक 15 ते 16 जानेवारीला ते कुंजपुऱ्याच्या 15 ते 16 ऑक्टोबरला ते कुंजपुऱ्याच्या बाहेर येऊन थांबले. 17 ऑक्टोबरला निकराचा हल्ला झाला. कुंजपुऱ्यावरती मराठ्यांनी हल्ला चढवला आणि कुंजपुरा जिंकला. त्या कुंजपुराचं त्याचे किल्लेदार म्हणता येणार नाही, पण ती जी 2 माणसं होती, एकाचं नाव होतं अब्दुल खान आणि एकाचं नाव होतं कुतुबशाह. हा तोच कुतुबशाह होता ज्याने दत्ताजी शिंदेंना मारलं होतं किंवा ते जो शिरच्छेद केला होता तो होता. मराठे कधीही इतके क्रूर नव्हते किंवा मराठ्यांची मानसिकता ही क्रूरतेची कधीच नव्हती. पण तुम्ही आमच्या बाबतीत जे काही केलं आहे तेच आम्ही तुमच्या बाबतीत करू शकतो, हा धडा द्यावा म्हणून भाऊंनी एक गोष्ट केली की तो त्या दोघांना पकडून आणला. तो अब्दुल समद जो होता त्याचा आधी शिरच्छेद केलेला होता, तो कुतुबशाह होता, त्याला जिवंत पकडून आणलं आणि भाऊंनी विचारलं की तो बेसिकली त्याला हत्तीवरून आणलं. तर भाऊंचा पहिला प्रश्न होता की या मात्रागमनीयस हत्तीवरून आणणे की त्याला इज्जत का देता तुम्ही, त्याला खाली उतरावं पाहिजे. तर त्याला कोणी ढकललं का काय माहीत नाही, पण तो वरनं खाली पडला, तो खाली उतरला म्हणण्यापेक्षा गडबडला तो खाली. तर त्याला जमिनीवरती आल्यानंतर भाऊंनी पुन्हा विचारलं की दत्ताजींचा शिरच्छेद तूच केलास का, तूच का तो म्हणून. तर त्याने काहीतरी उर्मट उत्तर दिलं भाऊंना, त्याने जापसाल केला आणि त्याचं शेवटचं उत्तर होतं की माझी धर्म मला हीच आज्ञा देतो की माझ्या शत्रूंचा अशाच पद्धतीने मला नायनाट करायचा आहे. सदाशिवराव भाऊंच्या डोक्यात ती तिडीक गेली, एक तर दत्ताजी शिंदेंसारख्या एका वीराचा मृत्यू अशा पद्धतीने व्हावा आणि तो त्यांना मारणारा माणूस माझ्यासमोर बसला आहे. दत्ताजींचं मस्तक जशा पद्धतीने कुतुबशहाने धडावेगळं केलं होतं, भाऊंनी नेमका तोच प्रकार तसाच घडावा म्हणून तिथे आज्ञा दिली की तो जो कुतुबशाह बसला आहे त्याचं मस्तक तसंच धडावेगळं करा. त्याच्या मस्तकात ते जे डोकं असेल त्याला खालनं भाला खोचा त्याच्यात आणि ते मस्तक आणि त्या अब्दुल समदचं मस्तक हे त्या मराठ्यांच्या फौजेत फिरवा, जेणेकरून तिथे त्यांचे जे कोणी हेर आले असतील अब्दालीचे ते बघून ही सगळं अब्दालीला जाऊन सांगतील की मराठी तितक्याच लेवलला जाऊन तुमची वाट लावू शकतात. सो हा सगळा प्रकार भाऊंनी केला. दुर्दैवातलं असं आहे की हा सगळा प्रकार होताना भाऊंना काही गोष्टींची कल्पना आली नाही, कारण मागची जी बातमी यायला हवी होती ती बातमी तेवढी क्लिअरकट येत नव्हती. यमुनेच्या पश्चिम भागातनं सदाशिवराव भाऊंची फौज ही कुंजपुऱ्यापर्यंत गेली आहे. यमुनेच्या पूर्वेकडनं काही कोस मागे म्हणजे साधारणतः भाऊ वर जातात तर त्यांच्या तिरकं काही कोस मागणं अब्दालीची फौज ही यमुनेच्या पूर्वेकडनं कुंजपुऱ्याच्या दिशेने निघाली आणि बागपतच्या जवळ त्या यमुनेला उतार मिळाला म्हणून उथळ पाणी मिळालं म्हणून अब्दालीने यमुना क्रॉस केली. आता गंमत अशी झाली की साधारणतः नोव्हेंबरमध्ये ही दोन्ही सैन्य एकमेकांच्या मार्गात आली. म्हणजे बागपत पानिपत करत जर खाली यायचं असेल, दिल्लीकडे यायचं असेल तर कुंजपुरा आणि दिल्ली यांच्यामध्ये अब्दाली थांबला आणि अब्दालीला जर काबूल कंदारला जायचं असेल तर त्यांच्या मार्गामध्ये अब्दालीच्या मार्गामध्ये सदाशिवराव भाऊ आणि मराठ्यांची फौज थांबली. या दोन्ही फौजा एकमेकांचा रस्ता अडवून आता थांबल्यात. आता करायचं काय तर पुढचे 2 महिने दोघांचं एकमेकांशी व्यवस्थित विचारविनिमय झाला, दोघांचे वकील एकमेकांकडे जात आहेत, छोट्या मोठ्या चकमकी होत आहेत, पण वकिलांकरवी दोघांचाही प्रयत्न हाच चालला आहे की बाबा आपण शांतता प्रस्थापित करू, आपण तह करू. आत्ता तात्पुरता दोघांची तुमची हालत ती नाही आहे लढण्याची, आम्हाला माहिती आहे, तुमच्याही लष्करात महागता आहे, आमच्याही लष्करात महागता आहे, तर आपण आत्ता दोन्ही सैन्यांना वाट मोकळी करून देऊ, आपण आपापल्या मायदेशी जाऊ, नंतर जी राजकारण ती करता येतील. हे शेवटपर्यंत होणार होतं. डिसेंबरपर्यंत ही गोष्ट होता राहिली. पुन्हा तो जिहादचा नारा दिला गेला आणि अब्दालीच्या फौजेने उचल खाल्ली की इतके आता आपण थांबलोच होत तर आता यांना बुडाल्याशिवाय इथनं परत जायचं नाही. अब्दालीला ते करावं लागलं. आता भाऊंना कळून चुकलं की आता तह करण्याचा विचार आता काही सक्सेसफुल होत नाही, आता आपलं पुन्हा दक्षिणेकडे जायचं आहे किंवा दिल्लीकडे जायचं आहे, तर ह्याला क्रॉस केल्याशिवाय किंवा ह्याला पूर्ण नेस्तनाबूत केल्याशिवाय आपल्याला जाता येणार नाही.
तर जवळपासचं एक महत्त्वाचं ठाणं काय असावं, कारण कुंजपुरा नुकताच जिंकला होता, कुंजपुरात आता काही उरलं नव्हतं. आणि कुंजपुराचा किल्ला जर तुम्ही बघितला तर एका बाजूला यमुना आणि चारी बाजूला मैदान आहे. मराठ्यांच्या दृष्टीने ते ठिकाण तितकं महत्त्वाचं नव्हतं किंवा स्ट्रॅटेजिकली ते ठिकाण तितकं योग्य नव्हतं. पानिपतच्या जवळ, पानिपतच्या उत्तरेला एक छोटी टेकडी आहे, जी अजूनही एक टेकाड आहे ते, त्यात तो बेसिकली त्याला टिला, छोटा किल्ला म्हटल्यावर कसं होतं ते. त्याच्यात दक्षिणेला मराठ्यांची फौज येऊन थांबली. पुढे एक खंदक होता गावाच्या बाजूला, तो खंदक त्यांनी अजून व्यवस्थित केला आणि मराठ्यांची सगळी फौज त्या टेकडी आणि खंदकाच्या मध्ये आपली एक व्यूहरचना करून बसली. आणि काही दिवसात अब्दाली जो बागपतला क्रॉस करून यमुना आला होता, तो पानिपतच्या एक 3 ते 4 कोसांवरती, म्हणजे साधारणतः 8 किलोमीटरवरती, 10 किलोमीटरवरती भाऊंच्या समोर येऊन थांबला. आता 10 किलोमीटर वास्तविक मला म्हणताना किंवा असं आपण म्हणताना की 10 किलोमीटर म्हणजे खूप लांब वाटतं आपल्याला. मोकळ्या मैदानात तुम्हाला 10 किलोमीटरवरती किंवा 3 कोसांवरती तुमची ती फौज, त्याची जी रेष असते ती प्रॉपरली दिसते. ही दोन्ही फौजा एकमेकांना बघतात समोर. ती फौज जर पूर्वेकडे जात असेल तर आपल्यालाही तसं जाता येईल, ही फौज इकडे जात असेल तर आपल्याला तिकडे जाता येईल. ही सगळी स्ट्रॅटेजी त्यांना समोर दिसते. दोघांनी काय केलं, दोघांच्या बरोबर मध्यभागी एक खांब ठोकला, तो त्याला रणखांब म्हणायचा आहे, तो त्यांनी स्पेसिफिकली ठोकला तिकडे जाऊन, की ही आपल्या दोघांमधली बॉर्डर आहे. ह्याच्या इकडे जर तुमच्यापैकी कोणी आलं तर तुम्ही युद्ध छेडलं आहे असं आम्ही समजू, आणि आमच्यापैकी कोणी इकडे आलं तर आम्ही युद्ध छेडलं असं समजायचं आणि युद्धाला तोंड लागेल. गंमत अशी आहे की जानेवारीच्या सुरुवातीपर्यंत ही चकमक इकडून तिकडे यायचं, थोडंफार चकमकी व्हायच्या. जानेवारीच्या सुरुवातीपर्यंत अब्दालीची पिछेहाट होते अशीच आपल्याकडे बरीचशी पत्रं आहेत. अब्दाली जवळपास समजून चुकला होता की आपल्याला ह्याच्यात विजय मिळणार नाही आहे, तरीही केवळ जिहाद, आता मरायचंच आहे तर त्यांना मारून मरू, अशा ह्यानी ती अब्दालीची सगळी स्ट्रॅटेजी त्यांनी बदलली. 14 जानेवारी 1761 म्हणजे पौष मध्य नवमीचा जो दिवस होता, ज्या आदल्या दिवशी सगळं ते स्ट्रॅटेजी वगैरे ठरली, मराठ्यांचा जो काही एक व्यूहरचना होती ती सगळी ठरली. आणि अब्दालीने त्याची वेगळी एक व्यूहरचना केली. म्हणजे मराठ्यांनी जी एक व्यूहरचना केली जी टिपिकल युरोपियन स्टाईलची होती. मराठ्यांच्या फौजेत तोफखान्यावरचा जो अधिकारी होता तो मराठ्यांकडे नुकताच आला होता, त्याचं नाव होतं इब्राहिम खान गार्दी. हा फ्रेंचांकडनं तंत्र शिकून ते अवगत करून हा निजामाकडे गेला होता. म्हणजे बुसी नावाचा एक फ्रेंच माहितगार होता, तोफखान्यावरचा अधिकारी होता. त्याच्याकडनं शिकून हा इब्राहिम खान निजामाकडे गेला होता. तो उदगीरच्या लढाईत सदाशिवराव भाऊंकडे आला नोकरीला आणि त्याने काही गोष्टी सुचवल्या, ज्या गोष्टी त्यावेळेला खरंच महत्त्वाच्या होत्या. म्हणजे आपल्याकडे अजूनही हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे की पानिपतात मराठ्यांनी स्ट्रक्चर्ड बॅटल का केली, गनिमी कावा का केला नाही. गनिमी कावा केला असता तर कदाचित आपण शिवाजीबांनी युद्ध जिंकली तसं आपण जिंकू शकलो असतो. पण ते तसं नसतं. मोकळ्या मैदानात तुम्हाला समोरासमोर युद्ध करावं लागतं आणि त्याची ती रणनीती ठेवावी लागते. शिवाजी महाराजांचं कांचनबारीचं युद्ध असेल किंवा पुढे साल्हेरला मोरोपंत प्रतापरावांनी जे केलेली युद्ध असेल, ही मोकळ्या मैदानावरची युद्ध आहेत. तिथे कुठेही गनिमी कावा वापरलेला नाही आहे. कांचनबारी हा कुठेही गनिमी कावा नाही आहे, समोरासमोर लढलेली युद्ध आहेत ती. त्याच पद्धतीचं भाऊंनी या इब्राहिम खानाच्या ओव्हरऑल स्ट्रॅटेजीवरती विश्वास ठेवला. आपल्याकडे म्हणताना त्याला गोलाची लढाई म्हटलं जातं, पण तो ॲक्च्युअल गोल नसतो, तो चौकोन असतो. ह्याचं महत्त्व इतकं आहे की ड्यूक ऑफ वेलिंग्टनने, म्हणजे ज्यावेळेला ही वॉटरलूची लढाई ज्यावेळेला झाली त्यावेळेला फ्रेंचांच्या विरुद्ध कंपनी सरकारने हेच तंत्र अवलंबलं होतं आणि ब्रिटिशांचा त्याच्यात विजय झाला होता. तो प्रकार चुकीचा नव्हता हे वॉटरलूच्या लढाईत ब्रिटिशांनी सिद्ध करून दाखवलं. तो सेम प्रकार मराठ्यांनी घेतला होता. कमी कुठे पडलं होतं त्याची कारणं वेगळी, त्याच्याकडे आपण नंतर येऊया. पण ही लढाई चौकोनाची करायची हे मराठ्यांनी ठरवलं. मराठ्यांचं सगळ्यात 4 त्यांनी एक बाजू ठरवून घेतल्या. सगळ्यात आघाडीला पुढे मध्यभागी विश्वासराव, सदाशिवराव भाऊ, त्यांच्या उजवीकडे विंचूरकर आणि ही सगळे लोक, त्याच्यात इब्राहिम खान गार्दीचा तोफखाना होता. डावीकडे शिंदे होळकर आणि इतर जे सरदार होते, मेहेंदळे वगैरे, ही सगळे सरदार मंडळी, हे सगळे थांबले. हा चौकोन घेऊन पुढे जायचं आणि एखाद्या बाणासारखा अब्दालीच्या सैन्यावरती जाऊन कोसळायचा. तो चौकोन जसाच्या तसा पुढे जाईल. म्हणजे चौकोनाची पुढची फळी जर पुढे जात असेल तर मागची त्याच स्पीडने पुढे जात राहील. अब्दालीने काय केलं की समोरचा जर चौकोन करतो तर अब्दालीने चंद्रकोरीसारखी रचना केली, जेणेकरून तो चौकोन पुढे येताना ती चंद्रकोरीसारखी रचना जर त्याला मध्ये ब्रेक करता आली, चौकोन जाण्याकरता तिथे ती ब्रेकही करता आली असती, त्याला ती चंद्रकोर वळवून त्याला तो विडाही घालता आला असता. ही अब्दालीने रचना केली, जी अब्दालीची रचना यशस्वी झाली काही प्रमाणात. आपल्याकडच्या लोकांची चुका काय झाल्या की गनिमी कावा हे आपलं सगळ्यात मोठं शस्त्र होतं किंवा जी एक मेंटॅलिटी होती ती आपल्या लोकांनी कधीच सोडली नाही. जे
कॉम्पिटिटिव्ह नेचर लागतं तुमचं, की बाबा तुम्ही एखाद्या वेगळ्या प्रदेशात जाताय आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला त्याचे टेरेन्स आहेत किंवा तिथलं जे काही वातावरण आहे, तिथलं जे काही ओव्हरऑल ज्या काही गोष्टी आहेत, भूगोल आहे तिकडचा, ह्या गोष्टींना साजेसं तुम्हाला तुमचं सगळं वर्तन ठेवावं लागतं, जे आपल्या लोकांना ठेवता आलं नाही. आणि गनिमी काव्याचाच वापर करून आपण जिंकू किंवा गोलाची लढाई नेमकी काय असते हे न समजून घेता किंवा चौकोनाची लढाई काय असते न समजून घेता आपल्या लोकांनी उतावळेपणा केला. पौष वद्य नवमीला सकाळी 9 वाजता युद्ध सुरू झालं. ऑफिशियली डिक्लेअर करून युद्ध सुरू झालं. आदल्या दिवशी रात्री मराठ्यांकडनं अब्दालीकडे माणूस गेला. अब्दालीकडनं यांच्याकडे माणूस आला की उद्या आपलं युद्ध होणार हे फायनल झालं आहे. दिवस आपण दोघांनी सर्वांमध्ये ठरवलेला आहे. उद्या जे काही होईल ते निर्णायक होऊन जाऊ दे. शेवटच्या दिवशी 9 वाजता ही लढाई सुरू झाली. दुपारी 2 वाजेपर्यंत, अंदाजे 2 ते 2:30पर्यंत मराठ्यांची सरशी होते. मराठी जिंकत आलेत. सुरुवातीचा काही धमाका होता तो इतका विचित्र होता की पुन्हा अगेन जसं आपल्या लोकांना कळलं नाही की चौकोनाची लढाई काय असते. इब्राहिम खान गार्दीचा तोफखाना ज्यावेळेला सुरू झाला त्यावेळेला टेक्निकली आपल्या लोकांनी त्या तोफखान्याच्या समोर जाणं अपेक्षित नव्हतं. आपली लोक एक्साइटमेंटमध्ये, म्हणजे विठ्ठल शिवदेव विंचूरकरांची जी काही फळी होती उजवीकडची ती आणि इवन डावीकडच्या फळीतले पण, ही लोक सबुरी न करता अचानक पुढे गेले आणि इब्राहिम खान गार्दीचा तोफखाना जिकडे जात होता त्याच्या मधल्या भागात जाऊन थांबले आणि लढायला लागले. गार्दीला एक गोष्ट दिसून आली की मी जर तोफखाना चालू ठेवलं तर आपली माणसंही मारली जातील, त्यामुळे त्याला तोफखाना थांबवावा लागला. हा सगळ्यात मोठा पहिला धक्का बसला होता. विंचोरकरांना ते जमलं नाही आणि अब्दालीची जी पठाण मंडळी होती ती, त्यांचं शारीरिक बळ असतं शेवटी, त्यांच्यावरती भारी पडायला लागले. मराठ्यांची डावीकडची फळी जी पुढे जात होती ती फळीसुद्धा हळूहळू मागे पिछेहाटांची व्हायला लागली. पण जी हुजरात होती, जी मुख्य बाजू होती, जिथे स्वतः विश्वासराव, सदाशिवराव भाऊ आणि इतर लोक होती, ही सगळी लोक पुढे जात आहेत आणि ते म्हणजे अब्दालीच्या फौजेला मारतायत असं एकंदर दिसायला लागलं. दुपारी 2 वाजेपर्यंत अब्दालीला इथपर्यंत येऊन निर्णय घ्यावा लागला होता की मागच्या मागे त्याचा जो कुटुंब कबिला होता, ज्या बायका होत्या, इतर काही घरातली लोकं होती, या सगळ्यांना त्याने मेण्यांमध्ये बसून मागच्या मागे निघून जाण्याची तयारी करून ठेवली होती आणि तो स्वतःही पळून जायला तयार होता. कारण युद्ध आपण हरतोय हे त्याला दिसत होतं. दुर्दैव कसं झालं, काय झालं माहीत नाही, पण अफगाणांच्या फौजातली एक गोळी विश्वासरावाला लागली, डोक्यात बसली आणि जागच्या जागी विश्वासराव घोड्यावरनं पडला. त्याचं प्रेत हत्तीवरती नेण्यात आलं वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या. विश्वासराव पडल्यावरती सदाशिवराव भाऊ थोडा, ज्याला आपण म्हणतो की एक सेनापती ज्या पेशन्सने त्याने काम करावं लागतं ते सदाशिवराव भाऊकडून झालं नाही. कदाचित विश्वासरावाची जबाबदारी आपल्याकडे असल्यामुळे असेल किंवा इतर गोष्टी असेल किंवा गेल्या अनेक महिन्यांपासूनचा जो काही स्ट्रेस असतो तो असेल, त्या सगळ्या गोष्टींमुळे भाऊने त्याचा पेशन्स गमावला. तो घोड्यावरनं, तो दिलपाक नावाच्या एका घोड्यावरती होता, तो त्याच्यावरनं उतरला आणि तो जमिनीवरती भाला आणि तलवार घेऊन लढायला लागला. आता लोकांना घोड्यावरती भाऊ दिसत नाही आहे, घोड्यावरती विश्वासराव दिसत नाही, अंबारीवरती बघतो तर अंबारी पण मोकळी आहे. लोकांचा समज असा झाला की विश्वासराव आणि सदाशिवराव भाऊ हे दोघंही खासे मारले गेले. आणि दुर्दैव शिवाजी महाराजांची शिकवण आपल्या लोकांना शेवटपर्यंत कधीही कळली नाही आणि त्याच्यामुळे पानिपतचा एक मोठा टर्निंग पॉईंट आल्याचं कारण इथे येतं. महाराजांची शिकवण काय आहे की तुमचा एक नेता पडला, तुम्ही त्याच्याच जागी त्या क्षणी तुमच्याकडे दुसरा नेता तयार पाहिजे. ती लिडरशिप जी आहे ती सांभाळायला दुसरा नेता पाहिजे. सगळ्यात मोठं उदाहरण तुमचं सिंहगडचं आहे. दुसरं सगळ्यात मोठं उदाहरण तर प्रतापराव गुजरांचं आहे. प्रतापराव गुजर पडल्यावरती सगळी फौज फुटली असती, पण तो जो आनंदराव मकाजी भोसले जे होते त्यांनी ताबडतोब शिवाजी महाराजांना कळवलं की बाबा प्रतापराव पडले तरी म्हणजे घाबरू नका, त्यांच्या जागी मी आहे, सगळी जी काही राजकारण आहे ती मी तडेल नेतो. तानाजी मालुसरे पडल्यावरती सूर्याजीने जाऊन दोर कापले आणि मावळ्यांना सांगितलं की तुमचा बाप तिकडे मरून पडला, तुम्ही पळटा कशा करता, मी जिवंत आहे अजून, महाराजांची फौज आहे, पळणार नाही, लढणार इकडे. आणि ही शिकवण ही पुढच्या काळात या लोकांना ती जमली नाही. आपले खासे मारले गेले म्हटल्यावरती फौज उधळली, फौज पळत सुटली. मागच्या ज्या काही स्त्रिया वगैरे होत्या त्यांना सांभाळण्याकरता होळकरांची काही माणसं होती, त्यांना व्यवस्थित सांभाळलं नाही, तीही माणसं पळत सुटली. एका जानू विंताडा नावाचा एक खिजमतगार होता, त्याने त्या बायकांना सोडायला वगैरे त्या सगळ्या गोष्टी झाल्या. पण दुपारी 2 नंतर युद्धाचं पारडं इतकं अचानकपणे फिरलं आणि अब्दालीने अक्षरशः त्याने ते खुदाचे आभार मानणं वगैरे इतके प्रकार केले की मला अपेक्षा नसताना तू यश माझ्या पारड्यात घातलंस. ते झाकली मुठ 1.25 लाखाची जो प्रकार असतो की आपण हारतोय हे माहीत असून आता मी जिंकतोय, तो जो उन्माद असतो त्याच्यात अब्दालीने जे काही तिथे अनन्वित अत्याचार केलेत, आपल्या अनेक गुलाम स्त्रिया पकडल्या गेल्या, गुलाम लोकांना करण्यात आलं, बऱ्याच लोकांच्या कत्लेआम करण्यात आल्या. यात गंमत अशी आहे की लोकांना अजूनही असा एक समज आहे किंवा नंतरच्या इतिहासकारांनी केलेला आहे की सदाशिवराव भाऊ त्यातनं वाचला आणि तो पुढे पानिपत सोडून आला वगैरे.
काही माणसं वाचली, त्यात जनकोजी शिंदे वाचले, त्यात शमशेर बहादर वाचला, त्यात अंताजी माणकेश्वर वाचला, त्यात हिंगणे वाचले. ही सगळी लोकं, मल्हारराव होळकर आणि ही सगळी लोकं वाचून नाना पुरंदरे वगैरे आले. त्यातले शमशेर बहादर दिगला आले आणि जखमा फुटून त्यांचा मृत्यू झाला. जनकोजी शिंदेंना पकडण्यात आलं, अब्दालीने पकडल्यानंतर त्यांच्या छावणीत शिरच्छेद वगैरे झाला. या सगळ्या गोष्टी बघताना भाऊंचं काय झालं हा जर कोणी विचार केला तर त्याच्यात सदाशिवराव भाऊ मारले गेल्याचे ऑफिशियल रिपोर्ट्स आपल्याकडे आहेत. सदाशिवराव भाऊंचे व्यवस्थित अंत्यसंस्कार झाल्याची पत्रं आपल्याकडे आहेत. 2-3 गोष्टी आहेत. एक काशीराज शिवदेव नावाचा शुजा उद्दवल्याचा एक माणूस होता. त्या माणसाने भाऊंचे सगळे चंदनादी ते सगळं जी जी चंदनाची लाकडं रचून जे चिता रचण्यात येतात वगैरे मोठ्या माणसांच्या, तसं ते सगळे संस्कार केल्याची पत्र पाठवली होती. म्हणजे काशीराजांनी स्वतः पाठवलं होतं. अनुपगीर गोसाव्याचं एक वेगळं पत्र होतं. इतरांचीही काही पत्रं आहेत. भाऊ मारले गेले, त्यांना ज्या माणसांनी मारलं त्या माणसांच्या जबान्यापुढे काशीराज शिवदेवाने घेतल्या. त्या संपूर्ण अकाउंटमध्ये त्यांना दिलं की तो माणूस घोड्यावरनं लढत होता, त्याच्या भोवती 50 माणसांचा एक कड आहे, तो प्रत्येकाशी लढतोय आणि तो कदाचित आम्हाला असं वाटलं की तो तिथून निसटण्याच्या बेतात आहे, पण तो 50 माणसांशी एकटा लढतोय. तर आम्ही 4 माणसं त्याच्याकडे, त्या बाकीच्यांना सारून त्याच्याकडे गेलो आणि आम्हाला माहीत नव्हतं की तो कोण आहे. कारण मराठ्यांचा म्होरक्या आहे म्हटल्यावरती तो कोण ना कोणतरी दुसरीकडे असेल, तो असा एकटा लढत बसेल अशी आम्हाला खात्री नव्हती. तर आम्ही विचारलं की तू कोण आहेस, तर त्याने काही उत्तर दिलं नाही आणि तो आमच्यावरती चालून आला. तर आम्ही त्याला एका फटक्यात मारलं आणि त्याचं शिर कापून आम्ही घेतलं, कारण त्याच्या शिरपेचात म्हणजे जी पगडी होती त्याच्यात काही मोते आणि अमूल्य रत्न होती, ती आम्ही काढून घेतली. त्याचं शिर आम्ही घेऊन आमच्या छावणीत गेलो. त्याचं धड तिकडेच पडलं आहे. ते धड कुठे पडलं आहे त्याचा शोध घेण्याकरता एक, मला नाव आठवत नाही, नागोजी पंडित नावाचा एक माणूस होता आणि दुसरे बापूजी हिंगणे वगैरे ही सगळी लोकं जी स्वतः भाऊसाहेबांना ओळखत होती, हे दुसऱ्या दिवशी त्या प्रेतांच्या राशीत तुडवत तिथपर्यंत गेले. एका ठिकाणी त्यांना धड पडलेलं दिसलं. ते धड त्यांनी उलटलं, त्याला मस्तक नव्हतं. त्याच्या खाली 7 मोती त्यांना गरंगलेले दिसले आणि त्या धडाच्या खाली असलेले मोती त्या लोकांनी ओळखले की हे सदाशिवराव भाऊंचेच आहेत. दुसरी एक खूण पटली की भाऊसाहेब उदगीरवरनं उत्तरेकडे जाताना, म्हणजे पानिपतला जायच्या आधी पुण्याच्या जवळ, म्हणजे आताचं जे ससून हॉस्पिटल वगैरे सगळा एरिया आहे त्याला पूर्वी गारपीर म्हणायचं. गारपीरावरती भाऊंचा मुक्काम असताना या इब्राहिम खान गारद्याच्या काकाने, मुझफ्फर खान गारदी नावाचा होता, सासऱ्याने बेसिकली, त्यांनी भाऊंवरती एक प्राणघातक हल्ला केला होता आणि कमरेला भाऊंच्या एक कट्यारीची जखम होती, ती कट्यार घुसली होती, ती जखम त्या प्रेतावरती होती. त्याच्यावरनं सगळ्यांना विश्वास बसला होता की विश्वासराव मारले गेले, तसे सदाशिवराव भाऊही मारले गेलेत. पानिपतचं युद्ध त्या दिवशी अशा निर्णायक ह्याच्यावरती येऊन संपलं की दुपारपर्यंत मराठी जीवन जिंकत असताना यशाचं पारडं अचानक अब्दालीच्या बाजूने फिरतं आणि अब्दाली जिंकतो. नंतर पूर्ण स्मशान शांतता असते तसा तो काळोख पसरला होता. प्रेतं सगळी पडली होती. मराठ्यांच्या बायका यात्रेकरू गुलाम म्हणून विकले गेले होते, घेतले गेले होते आणि जी कोणी उरली सुरली फौज होती ती एकदम पळाली होती, नाही तर जी कोणी रणात सापडली होती त्यांची कत्लेआम झाली होती. अब्दाली त्याच्यानंतर दिल्लीत आला. हिंगणे वगैरे वकील पकडले गेले, त्यांना पुन्हा दिल्लीत आणण्यात आलं. अब्दाली दिल्लीत आला. दिल्लीत त्याने पुन्हा बादशहाला कायम केलं. आता इथे जो मगाचा मूळ प्रश्न होता की आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये काय चुकलं किंवा त्यांच्या स्ट्रॅटेजी असं काय जास्त होतं, जसं मगाशी म्हटलं तसं की उत्तरेतला अनुभव हा आपल्या लोकांना खूप कमी आहे. जी लोकं तिथे राहिली होती त्या लोकांना होता, नाही असं नाही, पण तुम्ही ज्यावेळेला वर्षानुवर्ष तिथे राहता, शिंदे होते, होळकर होते, मला मान्य आहे, पण जी लोकं तिथे कायम राहत आहेत त्यांच्याकडनं तुम्ही कामं करून घेणं आणि स्वतः तिथे जाऊन कामं करणं, तुम्ही मुंबई पुण्याच्या थंडीत आत्ता जर तुम्ही 10 आणि 11 राहू शकत नसाल तर तिकडे उत्तरेत त्यावेळेला ती जी जानेवारी डिसेंबरची जी थंडी असेल त्याच्यात वर्षभर लढणारी फौज, पोटात अन्न नाही, अंगावरती पांघरायला व्यवस्थित काही नाही, शेकोटी पेटवायला काही नाही, आसपासचे स्थानिक जमीनदार तुम्हाला मारायला उठलेत, इतकं सगळं असताना ती फौज तिकडे वर्षभर थांबते आणि लढते आणि त्याच्यात ते फौज काय करणार होते हे सगळं तुम्हाला बघायला लागतं. तिथे कुठेतरी अब्दालीतला त्याचा त्या भौगोलिक परिस्थितीचा फायदा झाला. त्याचं लहानपणापासूनचं आयुष्य, त्याच्या लोकांचं लहानपणापासूनचं आयुष्य हे हिंदुकुश आणि काश्मीरच्या सगळ्या त्या खोऱ्यात गेलं असल्यामुळे त्याला ती सवय होती, त्याच्या लोकांना ती सवय होती. ते कच्चा मांस, ते अगदी कोणत्याही प्राण्याचा मांस ते खाऊ शकत होते जे आपली लोकं खाऊ शकत नव्हती. आपल्या लोकांचं म्हणजे मराठ्यांच्या फौजेतल्या दुष्काळाची वर्णनं अशी आहेत की लोक झाडाचा पाला ओरबाडून खायला लागले आणि लोक शेण खायला लागले, इथपर्यंत ही वर्णनं आहेत. काय काय गाय खाऊ शकत नव्हते. आपल्याकडची जी इब्राहिम खानाकडची जी लोकं होती त्यांनी अक्षरशः भांड्याचे बैल, म्हणजे तोफा ओढून नेणाऱ्या बैल वगैरे असतात ते
मारून खाल्ले असतील, पण हिंदूंचं काय, ते काय करणार? इथले स्थानिक जे मराठी लोक तिकडे गेले होते ते काय करणार? त्यांच्या जेवणा खाण्याचे हाल व्हायला लागले. जाटांनी राजपूतांनी सुरुवातीला मदत केली नाही, नंतर त्यांनी एक उपकार म्हणून मदत केली जी युद्ध झाल्यानंतरची होती, प्रत्यक्ष युद्ध होईपर्यंत काही झाली नाही. टेक्नॉलॉजीच्या बाबतीत जर मी म्हटलं तर मराठ्यांची महत्त्वाची शस्त्र म्हणजे एक तर विटा, इटं ज्याला म्हणतो आपण ते, भाला, तलवार. तलवारी पण आपल्या ज्या तलवारी असतात या छोट्या आणि आखूड असतात. पठाण्यांच्या तेगीसमोर मराठा धोप किंवा मराठा तलवार ही खूप तुल्यबळाने खूप कमी येते. दुसरी गोष्ट, या सगळ्या शस्त्रांच्या पलीकडे जाऊन कडाबिनी किंवा बंदुका वापरण्याचं तंत्र, आपल्याकडच्या बंदुका तुम्ही ज्यावेळेला ठासणी घेऊन ते बंदूक लोड करता, ती मारता, त्याच्या पलीकडे जाऊन अब्दालीच्या लोकांचे जे किझलवाश म्हणायचं त्याला, ती जी घोडेस्वारांची एक विशेष तुकडी असायची जे घोड्यावरनं जाताना बंदुकांनी तुमच्यावरती नेम मारायचं आहे, ह्याचा आपल्याकडे अभाव होता. नद्या क्रॉस करण्याचं जे तंत्र, मगाशी मी सांगितलं की दत्ताजींना गंगा क्रॉस करण्याकरता किंवा यमुना क्रॉस करण्याकरता नजिबावरती अवलंबून राहावं लागत होतं. पॉन्टून ब्रिज किंवा ते जे होड्यांचे पूल बांधले जायचे, ते पूल बांधण्याचं तंत्र मागची जवळपास 30 वर्ष 25 वर्ष मराठी उत्तरेत होते. मराठ्यांना ते का जमलं नाही? लांब पल्ल्याच्या उत्तम तोफांवरती आम्हाला इब्राहिम खानवरती का विश्वास ठेवावा लागला? या सगळ्या गोष्टी आहेत. दुसरा त्यातला एक निगेटिव्ह पॉईंट हा आहे की त्याला कदाचित मी निगेटिव्ह नाही म्हणणार, कारण ती त्यावेळची मानसिकता नव्हती. आपण आत्ता म्हणतो की तुम्ही इतकं लटांबर घेऊन युद्धावरती जाता कशाला? जसं बघाशी म्हटलं की चिमाजी अप्पा वयाच्या 23व्या वर्षी बायकोला घेऊन जातो, ते युद्ध जिंकतो, बाजीराव घेऊन जातात, बाकी सगळे घेऊन जातात. युद्धाची हार जीत हे तुमचा कुटुंब कबिला सोबत आहे का नाही ह्याच्यावरती ठरत नाही. मुद्दा इथे येतो की तुम्ही युद्ध जिंकताना त्यांचं काय करणार आहात? तुम्हाला त्यांचं ओढणं लोडणं तुमच्या गळ्यात बांधून तुम्हाला त्यांच्या प्राण्याचं भय आहे म्हणून तुम्ही ते सगळं टाकून जाणार आहात का तुम्ही त्यांना सोडून तुमच्या देशाकरता मरणार आहात? हा एक त्यातला विचार असतो. अब्दालीच्या लोकांचं तसं नव्हतं. अब्दालीची लोकं जर हारली असती तर त्यांनी सरळ स्वतःच्या जनाचा कत्ल केला असता. आपल्या लोकांनी ते केलं नसतं. त्यामुळे कुठेतरी ती एक इमोशनल अटॅचमेंट येते. या सगळ्या गोष्टींचा विचार करता मराठ्यांनी तोंड दिलं. मराठ्यांनी 1,500 किलोमीटरवरती जाऊन केवळ आणि केवळ अहमदिया करार किंवा अहदनामा जो होता तो पाळण्याकरता, आपलं वचन पाळण्याकरता, जो क्षत्रिय धर्म होता तो पाळण्याकरता तिथे जाऊन हे अब्दालीला तोंड देऊन दिल्लीची बादशाही रक्षण करण्याचा जो प्रयत्न केला. हे सगळे निगेटिव्ह पॉईंट्स जर बघितले ना आपण, तर ते निगेटिव्ह पॉईंट्स त्या उदात्त ध्येयाच्या पुढे खूप कमी आहे. तर तुम्ही एक युद्ध हरलं म्हणून त्या निगेटिव्ह पॉईंट्सवरती तुम्ही त्यांना दोष देऊ शकत नाही. आणि आज मी या 4 भिंतीत बसून हे सगळं ॲनलाईज करतोय हे खूप सोपं पडतं. पण आता मी ज्यावेळेला तुझ्याकडे बघून बघतोय किंवा तू माझ्याकडे बघून ते करतोयस, मे बी तुला मी दिसतोय, माझ्या मागची एक भिंत दिसते, तुला या 2 भिंती थोड्याफार दिसतात, तुला मागची भिंती दिसत नाही आहे, तुला डोक्यावरचं छप्पर दिसत नाही आहे. मी या 4 भिंतींपेक्षा जसं लांब जात जाईन, जसा मी त्याला एरियल व्ह्यू तसा घेत जाईन, बर्ड आयज व्ह्यू तसा मी जर घेत जाईन, त्यावेळेला मला त्या 4ही भिंती दिसतील, त्याच्यामधलं छप्पर दिसेल, त्या 4ही कोपऱ्यात काय काय ते दिसेल. जसं मी तिथून लांब जातो तसं मला त्याचं प्रॉपर पिक्चर क्लिअर होत जातं. आज मी 250 वर्षानंतर या सगळ्यावरती बोलणं हे खूप सोपं आहे. तुम्ही त्या युद्धभूमीवरती असता त्यावेळेला काय निर्णय घेता आणि त्याचे परिणाम पुढे जाऊन काय होतील हे तुम्ही नाही सांगू शकत. आणि कदाचित म्हणजे ज्यांचा असे आरोप असतात की ह्याच्यामुळे हे हरलं, ह्याच्यामुळे हे हरलं, त्यांनी इतकाच विचार करावा की आपण त्या ठिकाणी असतो तर आपण तेवढे तरी निर्णय घेऊ शकलो असतो का? त्याचं उत्तर मिळत असेल तर उत्तम आहे. तो आता आपण शेवटाकडे येऊया की पानिपत हे आपण म्हणतो की मगाशी मी म्हटलं असं हार जीत याचं सगळं तू आत्ता विश्लेषण करून सांगितलंस. पण आपण समजा असं म्हटलं की पानिपत ही प्रचंड मोठी किंवा प्रचंड मोठा पराभव आहे आपला, त्याच्यानंतर मराठी साम्राज्य रिकवर होऊ शकलं का या सगळ्यातनं जो एक धक्का लागलेला होता आपल्याला? आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यानंतर मराठ्यांनी काही असे विलक्षण पराक्रम केलेत की जे कदाचित सामान्य लोकांना माहिती नाही आहेत, तर त्याबद्दल सांग जरा. पहिलं म्हणजे पानिपत ही आपली प्रचंड मोठी हार आहे, या गोष्टीला माझा वैयक्तिकरित्या समर्थन नाही आहे. अशा गोष्टी करता तुम्ही हारजीत कशावरती ठरवता? युद्धात तुम्ही हरताय, तुमचं काही हजारांचं सैन्य मारलं जात आहे किंवा या सगळ्या गोष्टी होत आहेत. मुद्दा हा आहे की ज्या ध्येयाकरता किंवा ज्या गोष्टीकरता अब्दाली थांबला होता, जी गोष्ट तो त्याला करायची होती ती गोष्ट त्याला करता आली का? ती गोष्ट त्याला करता आली नाही. वास्तविक अब्दाली जिंकला होता. त्याने निजामाला, त्याने माधवसिंगाला, त्याने जंजिराच्या इव्हन सिद्धीला एक पत्र पाठवलं आहे. सगळ्यांमध्ये त्याने एकच गोष्ट नमूद केली की आमचा कसा प्रचंड विजय झाला, इस्लामचा कसा प्रचंड विजय झाला आणि आम्ही या आमच्या शत्रूचा कसा नायनाट केला. मुद्दा हा आहे की हे सगळं तो बढाईने लिहून कळवत असला तरी दुसरीकडे मराठ्यांना तो काय लिहितोय?
अब्दालीचं शेवटचं जे म्हणणं होतं की मी जिंकलो आहे, आता मी पुढचं काय करणार, तर मराठे हरलेत, मराठ्यांनी आता दक्षिणेकडे जावं, नर्मदेच्या खाली त्यांनी बघावं किंवा जे काही असेल ते तुम्ही बघा, दिल्लीतली बादशाही ही माझ्या तंत्राने चालणार, हे वास्तविक अब्दालीने म्हणायला हवं होतं. अब्दाली काय म्हणतोय वास्तविक, इथे आणखीन एक ट्विस्ट असा आहे की नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत उत्तरेतनं काहीच पत्र येत नाही म्हटल्यावरती नानासाहेब पेशवे ज्यांची तब्येत अतिशय खालावली आहे, त्या माणसाला घोड्यावर बसता येत नाही, इतका तो माणूस, त्याला क्षय म्हणजे TB झाला आहे, त्यामुळे आतडं आणि त्या सगळ्यात तो माणूस खंगत गेला आहे, माणसाचं वजन प्रचंड कमी झालं आहे, त्या माणसाला घोड्यावर नीट बसता येत नाही आहे, एक कोस चालता येत नाही आहे, अशी त्यांची अवस्था आहे. असा हा माणूस 40,000ची फौज घेऊन भाऊंच्या मदतीकरता उत्तरेकडे जायला निघाला आहे. वाटेत हिरडपूरला नानासाहेबांनी दुसरं लग्न केलं आहे. त्या लग्नाविषयी एक मोठा गैरसमज असा आहे की तो ते आईशारामाकरता लग्न केलं आहे. कॉमन सेन्स आहे, 40,000ची फौज घेऊन माणूस लग्न का करेल. पहिली गोष्ट, ते लग्न पहाटे झालं आहे. त्या संपूर्णाच्या 3 लग्न झालेत. एक आबा पुरंदरे, निळकंठराव आबा नावाचे एक होते, एक नानासाहेबांचा आश्रित एक होता जो त्यांचाच मावसभाऊ असल्यासारखा होता आणि मामे भाऊ का मावसभाऊ होता, आणि तिसरे नानासाहेब स्वतः. ही तिन्ही लग्न ही सावकारांच्या मुलीशी झालेत. आणि जर नानासाहेबांचं लग्न स्वतः बघितलं, ही त्यावेळची मी रचना सांगते, म्हणजे आत्ताचं आपण काही म्हणत नाही, गोष्ट वेगळी. त्यावेळेला समाज रचना इतकी विचित्र होते की जाती सोडून देऊ आपण, पोटजाती असायच्या, त्या पोटजातींमध्येच संबंध व्हायचे. ब्राह्मणांमध्ये देशस्थ आणि कोकणस्थ या ज्या 2 मोठ्या पोटजाती आहेत त्यांच्यात अंतर्गत विवाह हे शक्यतो व्हायचे नाही. आपल्याकडे लिहिलेल्या स्पष्ट गोष्टींमध्ये नानासाहेबांचा विवाह ज्या मुलीशी झाला तिचं कुळ सांगताना किंवा तिचं घराणं सांगताना वाखरे नाईक देशस्थ सावकार यांची मुलगी नवरी म्हणून केली असे, असं स्पष्ट प्रत्येक ठिकाणी केलं. त्याच्यात सावकार आणि देशस्थ हे 2 शब्द त्यांनी हायलाईट केलेत. ह्याचा बॅकट्रेस करताना 1760च्या डिसेंबरमध्ये नानासाहेब पेशव्यांची 3 पत्र बाबूराव फडणवीसांना दिलेत आणि त्याच्यात नानासाहेबांनी प्रत्येक ठिकाणी पैशांची कशी वानवा आहे, मला सावकार कसे पैसे देत नाही आहेत आणि आपल्याला कसा कुठून ना कुठून तरी पैसा कमवावा लागणार आहे, त्याशिवाय हा राज्याचा डोलारा चालणार नाही, हे सगळं केलं आहे. मग लग्न कुठून येतं, कोणीच सावकार पैसा द्यायला तयार नसल्यामुळे पैठणचे हे वाखरे नाईक जे होते, कारण आधीच्या सावकारांचं म्हणणं होतं की तुम्ही घेतलेलं कर्ज फेडा तर आम्ही नवीन खर्च देऊ. पैठणकर वाखरे नाईकांनी पैसा द्यायला तयार केलं, पण प्रत्येकाचं असतं की बाबा जर मी तुम्हाला पैसा देतो तर मला बदल्यात काहीतरी हवं आहे. बरोबर, माझी मुलगी पेशव्यांच्या घरात जाणार म्हटल्यावरती माझ्याकरता तो मान आहे, तर माझ्या घराण्याची सोयरीक किंवा शरीर संबंध तुमच्या घराण्याचे व्हावेत तर मी तुम्हाला पैसा देईन, असं काहीतरी त्याच्यात झालं असा हा तर्क आहे. यात नक्की नाही, पण त्याचे डॉट्स तुम्ही जोडलेत ना तर तुम्हाला हा सगळा तर्क व्यवस्थित लागतो. नानासाहेब तिकडे लग्नच करून ऐशाराम करायचं असतं तर तिकडे रंगीत राहिले असते तिकडे, ते 2 आठवडे 3 आठवडे महिनाभर मोजून दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी नानासाहेब तिकडून निघालेत. 40,000ची फौज घेऊन हा माणूस उत्तरेकडे गेला. भेलशाला गेल्यावरती पहिल्यांदा बातमी आली की ती बातमी त्रुटीत होती, ती डायरेक्ट बातमी नव्हती, कारण त्या डाका मारल्या जात होत्या. डाक्यातली बातमी ती अशी होती की 2 मोती गलत 10-20 अशरफेत फरखात खुर्दा को रुपये को गणत नाही. हे 2 मोती विश्वासराव आणि सदाशिवराव भाऊ 10-20 अशरफ्या 10-20 सरदार फरखात खुर्दा रुपये को गणत नाही, म्हणजे सामान्य जे सैनिक आहेत त्यांची गणतीच नाही, इतके मारले गेले, असा तो सांकेतिक मेसेज भेलशाला मिळाला. भेलच्यावरनं कॉल्लेला जायला निघाले असताना तब्येत इतकी बिघडली की गोपिकाबाई आणि रघुनाथरावांनी नानासाहेबांना अडवले की तुमची ताकद नाही चालण्याची, नको ते होऊन बसेल, त्यापेक्षा पुण्याला परत जाऊ, वैद्यांचा ते जे काय आहे ते घेऊ. नानासाहेब 1.5-1.5 महिने तिकडे थांबलेत. नानासाहेबांनी बाबूजीराव नाईक बारामतीकर असेल किंवा इतर लोक असतील मल्हारराव होळकरवरनं आले होते, त्यांचे महाल सुरुवातीला जप्त केले होते, त्यांची मोकळी करून सगळ्यांना परत सांगितलं की जो गेलेला माळव्यातला सगळा प्रदेश आहे तो पुन्हा जिंकायचा, मी इथेच थांबलोय, माझ्यासमोर तो जिंकला गेला पाहिजे. चंदेरी, दतिया, ओडसा इथपासून हा सगळा भाग राजपुतानापर्यंत मल्हारराव आणि इतर सगळ्या लोकांनी तिथेच त्याच 61 साली रिकॅप्चर केला आहे. अब्दाली दिल्लीत आला. अब्दालीला ही बातमी कळते की मी पेशव्याचा भाऊ मारला आहे, पण 40,000ची फौज घेऊन पेशवा येतो आणि पेशव्याचा धाकटा भाऊ त्याच्या मागून अजून वेगळी निजामाची फौज घेऊन येतोय. आता जर हा सुडाने पेटलेला पेशवा मायावरती चालून आला तर मी पुन्हा मायदेशी जाऊ शकणार नाही. एक तर आत्ताच माझी झाकली मूठ 1.25 लाखाची आहे, माझं एवढं नुकसान झालं तरी मी बढाई मारतो की मी जिंकलोय. हा चालून आला तर हा मला जिवंत सोडणार नाहीच नाही, कारण त्याचा प्राणाहून जास्त प्रिय असलेला भाऊ मारला मी. अब्दालीने दिल्लीतनं काढता पाय घेतला आणि नानासाहेब त्याचा त्याला भीती होती, कारण रघुनाथरावांनी ऑलरेडी त्याचा पेशावरपर्यंत पाठलाग केला होता आदल्या वेळेला, आणि आता तर भाऊ मारला गेला तर म्हटल्यावरती हा काबूलमध्ये घुसून मला मारत. नानासाहेबाला अब्दालीने त्याचा जो शहावली खान मगाशी म्हटलं होतं, शहावली खान त्याच्याबरोबर गेला मायदेशी. शहावली खानाचा भाऊ याकूब अली तो त्याला पंजाबच्या प्रांतातून परत दिल्लीला पाठवलं नानासाहेब पेशव्यांची भेट घेण्याकरता.
या याकूब अलीने त्याचा गुलराज नावाचा एक वकील हा नानासाहेबांकडे पाठवला. त्याची नानासाहेबांनी एकदा भेट घेतली. गुलराज कर्वी, याकूब अली आणि याकूब अलीला अब्दालीने डायरेक्टली मेसेज दिला होता की तू दिल्लीत हिंगणे किंवा कोणाकडेही तो मेसेज द्यायचा नाही, माझा मेसेज डायरेक्टली पेशव्यापर्यंत गेला पाहिजे, तरच तू जागेवर राहशील. मेसेज असा होता की मला तुमच्या भावाशी लढण्यात इंटरेस्ट नव्हता, मी माझ्या मायदेशी जात होतो. तुमच्या भावाने तुमच्या या प्रदेशाकरता जिद्द त्याची इतकी होती की त्याने मला अडवलं आणि मला लढाई करणं माझ्या बचावाकरता भाग पडलं. दुर्दैवाने त्याच्यात तुमचा भाऊ मारला गेला, त्यात मी तो मुद्दाम मारला नाहीये. आता माझी अशी इच्छा आहे की इथे तुमची जी आधीपासूनची व्यवस्था होती, तुम्ही दिल्लीच्या बादशाला जे आतापर्यंत सांभाळत होतात ते तुम्हीच सांभाळू शकता, ते तुम्ही तसंच सांभाळावं. तुम्ही पूर्वी बादशाची जसं व्यवस्था ठेवली होती तशीच ठेवावी. माझी सगळी मदार मी तुमच्यावर सोडून मी परत मायदेशी चाललोय. आणि अब्दालीने न थांबता काढता पाय घेतला. इथे जिंकलं कोण? सगळी व्यवस्था त्याने नानासाहेबांकडेच दिली. गेलेला प्रदेश नानासाहेब तसंही जिंकत होते. दिल्लीची व्यवस्था नजीबाच्या हातात जी जाणार होती ती नजीबाने घेतली नंतर, नाही असं नाही, कारण नानासाहेब पेशव्यांचा नंतर पुढच्या 6 महिन्यात मृत्यू झाला आणि ते सगळ्या अनागोंदीत ते सगळं झालं. पण अब्दालीने ते केलेलं नाही की नजीबाला मी सगळं देतोय, पेशव्यांनीकडे काय बघायचं नाही वगैरे, असं कुठेच झालेलं नाही. त्यामुळे नैतिकदृष्ट्या पानिपत आपण जिंकलोय. प्रॅक्टिकली आपण पानिपत युद्धभूमीवरती हरलोय, पण नैतिकदृष्ट्या आपण पानिपत जिंकलोय. पुढची 8 वर्ष 9 वर्ष म्हणजे 23 जून 1761 नानासाहेब पेशवे गेले. पर्वतीवरती त्यांचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर पेशव्यांच्या घराण्यात जी काही भाऊबंदकी होती, म्हणजे रघुनाथराव आणि माधवराव चुलते पुराणामध्ये जे काही गादीवरनं वाद सुरू होते ते सावरेपर्यंतच पुढची 6 ते 7 वर्ष निघून गेली. 1767-68 साली धोडपची लढाई झाली. नाशिकजवळ जो धोडपचा किल्ला आहे तिकडे खाली नानासाहेब पेशव्यांनी रघुनाथरावांना नजरकैद करून म्हणजे ती लढाई झाली आणि कैद केलं. तिथपासून रघुनाथरावाची जी काही तो जो पायगुंता होता किंवा जी काही बॅद होती ती तुरुंगात टाकल्यानंतर आता पुन्हा हिंदुस्थानकडे बघण्याचा आता जो काही इरादा होता, जी काही इच्छा होती, ती माधवरावांची मोकळी झाली. आणि या माणसाला एक क्षय झाला. वयाच्या 27व्या वर्षी हा माणूस गेला माधवराव, पण तरीही या माणसाने त्याच्या वयाच्या 25व्या वर्षी मी मरणारे हे दिसतंय हे करून सुद्धा मरायच्या आधी हे जे स्वप्न आहे माझ्या वडिलांचं, माझ्या आजोबांचं, छत्रपती स्वामींचं किंवा इतर घरटी प्रत्येक जो मारला गेलेला माणूस आहे आमचा, त्या प्रत्येक घरातलं जे स्वप्न आहे ते पूर्ण करायचं म्हणून 1768 साली एक थोरली मसलत हाती घेतली. 4 माणसं निवडली. सगळ्यात मोहिमेचं नेतृत्व दिलं गेलं त्या माणसाचं नाव होतं रामचंद्र गणेश कानडे. त्याच्या हाताखाली फौजेची सगळ्यात पुढची व्यवस्था सांभाळायची. त्याचं नाव होतं विसाजी कृष्ण बिनीवाले. आणि ह्यांच्याबरोबर उत्तरेतले 2 मोठे माहितगार सरदार, एकाचं नाव होतं तुकोजी होळकर आणि चौथा सरदार जो पुढे प्रचंड गाजला आणि ज्या माणसाने संपूर्ण हिंदुस्थान स्वतःच्या नावाने त्याचा दरारा हे केला, ही त्या माणसाची पहिली सगळ्यात मोठी मोहीम स्वतंत्र सरदार म्हणून केलेली, त्याचं नाव महाजी शिंदे. या 4 लोकांना रामचंद्र गणेश कानडेंच्या हाताखाली या तिघांना माधवरावांनी 68 साली पाठवलं. ही लोक उत्तरेकडे जाताना त्यांनी आग्रा, मथुरा, दिल्ली पुन्हा जिंकून घेतलं. दिल्ली जिंकताना आसपासचा प्रदेशही जिंकून घेतला होता. 7 फेब्रुवारी 1771ला मराठीच्या फौजांनी दिल्लीवरती मोर्चे लावले आणि 10 फेब्रुवारी 1771 बरोबर 4थ्या दिवशी दिल्लीच्या किल्ल्यावरती पांढरं निशाण फडकायला लागलं. नजीब खान तोपर्यंत मेला होता. 3 महिने आधी नजीब खानाचा मृत्यू झाला होता. नजीब खानाचा मुलगा जाबेदा खान तो त्या दिल्लीचा किल्ला सगळा सांभाळत होता. 4 महिन्यात दिल्लीचा किल्ला पडला. म्हणजे कम्पेअर करा, मुघलांच्या फौजा आपल्याकडे लाख औरंगजेब घेऊन येतोय, मराठ्यांचे किल्ले त्याला वर्षानुवर्ष जिंकता येत नाही आहेत. राजाराम महाराज जिंजीला 7 वर्ष आहेत, 9 वर्ष आहेत, ते त्याला जिंकता येत नाही आहे. औरंगजेबाच्या 60-60 हजाराच्या फौजा सिंहगड आणि इतर किल्ले जिंकायला जातात, त्यांना जिंकता येत नाही आहेत. आणि मराठ्यांच्या फौजा दिल्लीत जाऊन दिल्लीची बादशाहाची राजधानी 4 दिवसात जिंकून घेतात फक्त तोफांच्या जोरावरती. बाळाराव गोविंद नावाचा सरदार दिल्लीत घुसला. दिल्लीवरती एका पत्रातलं वाक्य आपल्याकडे की दिल्ली काबीज झाली, राजधानीवर सरकारचे झेंडे उभे केले, असं वाक्य आहे. दिल्लीवरती मराठ्यांचा भगवा झेंडा उभा केला. पानिपतला सदाशिवराव भाऊंचा 3 महिने जवळपास होता. त्याच्यानंतर ही पुढची दुसरी घटना ज्याच्यात दिल्ली रिकॅप्चर झाली आणि 6 महिने भगवा झेंडा दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती फडकत होता. तिकडे मुघलांचा झेंडा नव्हता, कारण त्यावेळेला जो बादशाह होता तो बंगालमध्ये इंग्रजांच्या आश्रयाला जाऊन बसला होता. नंतर त्याला पेशव्यांनी पुन्हा परत आणलं, बसवलं वगैरे, त्या सगळ्या गोष्टी झाल्या. पण 71 साली दिल्ली कॅप्चर केली. ह्याच्याहूनही पुढे जो मगातपासून मी नजीब खान म्हणतोय, नजीब खान हा या सगळ्या राजकारणाचा केंद्रबिंदू होता. आणि नजीब खानाने जिहाच्या नावाखाली या सगळ्यांना, अब्दालीपासून सगळ्यांना बोलवून ही सगळी राजकारणं केली असल्यामुळे त्यात सगळ्यात मोठं नुकसान हे 2 पेशव्यांच्या घरात तर झालंच झालं म्हणजे, पण शिंद्यांचं सगळ्यात मोठं नुकसान झालं. शिंद्यांच्या घरातली अनेक माणसं याच्यात मागे गेले, ज्याच्यात
दत्ताजी शिंद्यांचं हे होतं, जनकोजी पकडले गेले तर जनकोजी मारले गेले. महाजी वाचले, महाजी पानिपतात होते, महाजी तिथून निसटले, त्यांच्या एक पठाण त्यांच्या मागे लागला होता आणि घोड्यावरनं जाताना त्याची पठाणाची तेग महाजींच्या मांडीवरती उतरली. महाजी घोड्यावरनं खाली आले, ते मूर्छित झाले, ते बेशुद्ध पडले. त्या पठाणाला सुदैवाने त्या पठाणाला वाटलं की महाजी गेलेत म्हणून पठाण त्यांना तसंच सोडून निघून गेला. महाजी जिवंत होते आणि शेवटपर्यंत महाजी पायाने अधूर राहिल्याचं कारण ते होतं की पानिपतात त्यांच्या पायाला ती जखम झाली होती. महाजी नशिबाने वाचले. पण आता दिल्ली कॅप्चर केल्यानंतर शेवटचं काम माझ्याकडनं, शिंद्यांकडनं हे राहिलं की जो नजीब खान होता त्याचं पाळमूळ मी उखडून काढल्याशिवाय मी राहणार नाही. आणि मराठ्यांच्या फौजा जाबेदा खानच्या मागे मागे रोहिलखंडात गेल्या, म्हणजे यमुना क्रॉस केली, अंतर्वेदीत गेल्या, मेरठ वगैरे क्रॉस करत गंगेपर्यंत गेल्या, गंगा क्रॉस करून पलीकडे रोहिलखंडात हिमालयाच्या पायथ्यापर्यंत मराठ्यांच्या फौजा गेल्या. नजीबाबाद नावाचं अजूनही जे शहर आहे तिथे पत्थरगड नावाचा किल्ला या नजीब खानाने बांधला. नजीबाबाद त्यानेच वसवलेलं शहर बेसिकली. पत्थरगडला 4 महिन्यापूर्वी गेलेल्या या नजीब खानाची कबर होती, त्याच्या मुलाने बांधली होती ती. महाजी आणि इतरांनी, शिंद्यांनी जाऊन ती कबर उखडून काढली आणि इनडायरेक्टली असा संदेश दिला की आम्ही, म्हणजे मराठे, तुम्हाला वाटत असेल की पानिपत झालं आणि आम्ही हारलो आहे किंवा आम्ही गेलो आहे, आम्ही पुन्हा आमचं गेलेलं पुन्हा मिळवलं आहे. आणि तुझ्यासारखा माणूस, नजीबासारखा माणूस ज्याने हे सगळं घडवून आणलं, तो मेल्यानंतर जर तुला वाटत असेल की तुला शांतता मिळेल तर आम्ही तसं होऊ देणार नाही. तू कबरीत शांत झोपला असेल तरी आम्ही ती कबर उखडून काढू आणि तुला ती शांतता मिळू देणार नाही. या पद्धतीचा बदला, प्रतिशोध हा या संपूर्ण मोठ्या मोहिमेत घेतला. आणि ही 71च्या शेवटपर्यंत या सगळ्या घटना होत्या. 72 साली लगेच म्हणजे ही सगळी वार्ता पुण्याला आली आणि माधवराव पेशव्यांना हायसं वाटलं की जे काही माझ्या वडिलांचं स्वप्न होतं मरतानाचं किंवा बाकीच्यांनी ज्या लोकांनी पानिपतवरती देह ठेवला आहे, प्रत्येकाचं जे काही एक त्यांच्या मृत्यूचा बदला आज माझ्याकडनं घेतला गेला. आणि विदिन फ्यू मंथ्स त्या माणसांनी पुण्यात श्वास सोडला. माधवराव पेशवे गेले. त्यामुळे त्या पुढच्या फौजा पुन्हा दक्षिणेकडे आल्या. मग एक मधली एक 10-15 वर्ष परत अशीच गेली. महाजींचं असर स्थावन होईपर्यंत गेलं. हा जो जाबेदा खान मी आता म्हटलं, त्याचा मुलगा, तोही गेला पुढे. त्याचा मुलगा पुढे ती सगळी रोहिल्यांची गादी सांभाळायला लागला. त्याचं नाव होतं गुलाम कादर, म्हणजे हा नजीब खानाचा नातू. करेक्ट. गुलाम कादरने, तो त्याच्या आजोबासारखाच तितकाच क्रूर, तितकाच कपटी, नालायक होता. त्याने बादशहाचे पुन्हा तसेच हाल करायला सुरुवात केली. त्या बादशहा ज्या होत्या त्यांच्यावरती अत्याचार व्हायचे, स्त्रियांवरती जे टिपिकल व्हायचे. या सगळ्या गोष्टींचा बदला घेण्याकरता त्याने बादशहाचे डोळे वगैरे काढले होते आणि त्याला अदबखान्यात टाकलं होतं. म्हणजे कधी टाकलं होतं बादशहाने, हा जो ज्याला भाऊनी बसवलं होतं बादशाहीवरती, नंतर माधवरावांच्या काळात तो आला पुढे. त्या बादशहाने महाजींना विनंती केली, क्षमायाचना केली की असं आहे, मी या गुलाम कादर, म्हणजे तुम्ही नजीब आणि जाबेदाचा तुम्ही सोडू घेतला पण हा गुलाम कादर अजूनही हे सगळं करतोय. महाजींनी जाऊन गुलाम कादरला, त्याची आई आणि तो पकडले गेले. हे 88 सालचा हा प्रकार आहे सगळा. गुलाम कादरला पकडलं आणि महाजींनी, हा मराठ्यांच्या इतिहासातला दुसरा प्रसंग, तो क्रूरतेचा प्रसंग वाटला तरी मराठे क्रूर नाही आहेत. शत्रूने जी क्रूरता आमच्याबद्दल किंवा आमच्या माणसांबद्दल दाखवली त्याला जशाच तसं उत्तर द्यायचं म्हणून मराठे फक्त त्या ॲक्शनला रिॲक्शन देतात. आम्ही निसर्गतः क्रूर नाही होत. तर महाजीने ते दाखवण्याकरता गुलाम कादरचे तेच हाल केले, त्याचेही डोळे काढले गेले. एक आपल्याकडे अकाउंट आहे समकालीन, तो त्या प्रवाशाने लिहून ठेवले की ते गुलाम कादरचं प्रेत एका दिल्लीच्या रस्त्यावरती त्या झाडाखाली काही अशी काळी कुत्री बसली आहेत. त्यांच्या कपाळावरती, कपाळाकडून बुबुळाभोवती ते रिंकल्स वगैरे आले आणि ती वाट बघतात बरेच दिवसापासून. वर बघतो तर ते झाडावरती ते प्रेत लटकतं आहे गुलाम कादरचं आणि त्याचे हातपाय बांधलेले आहेत, डोळे काढलेले आहेत, ते रक्त सगळं चेहऱ्यावरचं सुकलेलं आहे आणि ती खालची कुत्री लाळ गाळत त्याच्याकडे बघत बसते. ते कधी प्रेत खाली पडतंय आणि मग त्याचा फडशा पाडतोय. बापरे. अशा पद्धतीचं मरण हे महाजींनी गुलाम कादरला त्या परकीय प्रवाशाने लिहून ठेवलं. त्यामुळे आपल्या लोकांनी सूड घेतला, तो पण उगाच घ्यायचा म्हणून घेतला नाही. तुम्ही आमच्याबद्दल जे केलं ना त्याचा तुम्हाला भरपाई द्यावी लागेल आणि अशीच द्यावी लागेल. आणि या गोष्टीचा इम्पॅक्ट इतका झाला की 1788 साली बादशहाने मराठ्यांना दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती भगवा झेंडा कायमस्वरूपी लावायची परवानगी दिली. 1788 पासून पुढची 15 वर्ष 1803 पर्यंत दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती मुघलांच्या बरोबर मराठ्यांचा भगवा झेंडा महाजींच्या या सगळ्या कामगिरीमुळे फडकत होता. आणि इंग्रजांनी दिल्ली घेतली आहे, ती मुघलांकडनं घेतली नाही आहे. नावाला मुघल होते पण दिल्लीचं सगळं ॲडमिनिस्ट्रेशन हे महाजींची लोक किंवा माझी त्यावेळेला नव्हते, माझी 1795ला गेले, पण शिंद्यांची लोक हे सगळं दिल्लीचं ॲडमिनिस्ट्रेशन बघवते. आणि ब्रिटिशांनी दिल्ली ही टेक्निकली मराठ्यांकडून घेतली, ती मुघलांकडून घेतली नाही. सो पानिपतचं प्रकरण ओव्हरऑल जसं आपण म्हटलं जसं की ते जवळपास
त्याचा बॅकड्रॉप जर बघितला तर तो 42 वर्ष 22 वर्ष 12 वर्ष इतका मागे जातो आणि त्याचं आफ्टरमॅथ जर तुम्ही बघितलं तर पुढच्या 10 वर्षात बरोबर 10 वर्षात 10 वर्ष आणि 1 महिना वरचा 14 जानेवारी 1761 आणि 10 फेब्रुवारी 1771 बरोबर 10 वर्ष 1 महिना पानिपतचा बदला घेतला. बदला म्हणण्यापेक्षा बदलासुद्धा निगेटिव्ह वर्ड होतो, तो प्रतिशोध घेतला. मराठी दिल्लीत घेतले, दिल्ली रिकॅप्चर केली. जे गेलेलं आपलं सगळं होतं ते वैभव परत मिळवलं. बादशाह पुन्हा मराठ्यांना तितकीच इज्जत द्यायला लागला आणि वचकून राहायला लागला. आणि नंतरचं जे कशी सांगितलं तसं की 15 वर्ष दिल्लीवरती महाराजांनी मराठ्यांचा भगवा जरी पटका फडकावर ठेवलाच होता. त्यामुळे पानिपत टेक्निकली आपण हरलो, पण नैतिकदृष्ट्या ती जखम कितीही जरी असते तरी ती जखम कायम घेऊन रडत बसावं असं त्यावेळेच्या लोकांना तरी वाटलं नव्हतं, जे आपण आत्ता सोशल मीडिया थ्रू करतोय. सो पानिपत गौरव आहे, तो आपण सहजासहजी त्याला इतकं निगेटिव्हली घेण्यात काही अर्थ नाही. सो टेक्निकली कौस्तुभ हा उपसंहार ज्याला आपण म्हणतो पानिपताचा, तो थोडासा पॉझिटिव्हिटीकडेच जाणार आहे. कारण येस, मराठ्यांचं ज्याला ध्वज जो आहे, जरीपटका जो आहे, तो दिल्लीच्या किल्ल्यावर फडकणं, ज्या दिल्लीने एकेकाळी आपल्यावर रुलिंग केलेलं होतं किंवा म्हणजे मराठ्यांचा सगळ्यात मोठा शत्रू हे आपण दिल्ली समजतो, आणि त्या किल्ल्यावर आपला भगवा ध्वज आपल्याच लोकांनी फडकवणं ही फलश्रुती ज्याला आपण म्हणू पानिपताची, ही सगळ्यात मोठी आहे. आणि मला असं वाटतं याच नोटवर आपण आपला आजचा पॉडकास्ट जो आहे त्याची आपण सांगता करूया. मला सगळ्या प्रेक्षकांनाही सांगायला आवडेल, कौस्तुभनी मराठा इतिहासावरती अत्यंत सुंदर असे पुस्तकं लिहिली आहेत. त्याच्यामध्ये इटसेल्फ प्रतिशोध पानिपताचा या नावाचंही एक पुस्तक आहे. त्याचं बाकी शहामतपरा बाजीराव असेल किंवा सदाशिवराव भाऊ असेल, अत्यंत सुंदर सुंदर पुस्तकं आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्या लिंक देतोय, तर त्या तुम्ही नक्की घ्या. कारण मराठा इतिहासातली अत्यंत सुंदर अशी माहिती, अत्यंत ऑथेंटिक अशी माहिती की जी पुराव्यांसकट त्यांनी लिहिलेली आहे. आणि जिथं त्यांनी कादंबऱ्या लिहिल्या तिथं त्यांनी कादंबरी लिहिली असं सांगितलेलं आहे. जिथं त्यांनी प्रॉपर पुस्तकं किंवा एक इतिहास लिहिला आहे, तो इतिहास म्हणूनच त्यांनी समोर मांडलेला आहे. तर ती पुस्तकं तुम्ही सगळ्यांनी नक्की घ्या. कौस्तुभ, आज ह्या पानिपत दिनाचं ज्याला आपण म्हणतो की एक आठवण करून देण्याकरता आपण आज हा पॉडकास्ट घेतला. त्यानिमित्ताने तू इथे आलास आणि अतिशय सुंदर हे सगळं तू सादरीकरण केलंस किंवा एक वेगळी बाजू पानिपताची आपल्या सगळ्या लोकांना दाखवलीस. मनपूर्वक धन्यवाद ओंकार. एकतर उन्हाळ भटकंतीच्या आजच्या या संपूर्ण कार्यक्रमात एक तर विशेष कार्यक्रम तुम्ही आयोजित करताय वेगवेगळ्या विषयांवरचे, नॉट जस्ट रिलेटेड टू ट्रेकिंग किंवा हे, पण इतिहास असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टी असेल त्यातून तुम्ही ते आयोजित करताय. तू देवा आहे, या सगळ्या प्रकारच्या गोष्टींची खरंच गरज आहे. आणि मला खरंच आनंद आज होतो की पानिपत हा विषय आपण टिपिकली न घेता मला एका वेगळ्याच गोष्टीवरती बोलतं केलं असं मी म्हणेन. कारण हा विषय खूप वेगळा आहे आणि या विषयावरती बोलत आपण 3 तास 4 तास मिनिमम गप्पा मारू शकतो. पण त्याच्यावरती हा 1-2 तासाचा 1.5 तासाचा कार्यक्रम आपण केला आणि त्याच्यात फक्त पानिपत का घडलं याच विषयावरती लक्ष केंद्रित केलं, हे मला जास्त सुखावं वाटलं. कारण हा विषय आत्तापर्यंत कोणी असा घेतला नव्हता. त्यामुळे खरंच मनपूर्वक धन्यवाद. उन्हाळ भटकंतीच्या अशा विविध भागांकरता आपण चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. वेगवेगळे विषय, वेगवेगळे वक्ते आणि अर्थातच वेगवेगळ्या अनेक गोष्टी घेऊन चॅनलवरती हे दोघंजण येतच आहेत. धन्यवाद.